पुढची लागली का बरोबर? पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो. यापूर्वी आपण बघितलेल्या संपूर्ण चालू घडामोडीच्या लेक्चर मधून बरेचसे प्रश्न या एक्झाम मध्ये आलेले आहे. साधारणतः पोलीस भरती जो पेपर तुम्ही बघितला असेल महाराष्ट्रातल्या विविध पॅटर्न मध्ये, तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय घडामोडीवर बरेचसे प्रश्न विचारलेले आहे आणि जीएस सोबत करंट बेस हा जो काही पॅटर्न आपला नेहमी असतो आणि याच्यावरच आयोग, त्याचबरोबर जिल्हा निवड मंडळ असेल किंवा गृह विभाग असेल किंवा मग मंत्रालय विभाग असेल किंवा बाकीचे कुठलेही विभाग असेल याच्यावर जास्त भर देताना तुम्हाला दिसत आहे. तर आपल्याला मार्च महिना आता संपत आहे, तर या महिन्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहे. कोणकोणते आहे ते बघूया आपण. चला, सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे जे काही आपले एग्स म्हणजे अंडे. संडे होया मंडे, रोज खाई अंडे म्हणतात. कारण का? कॅलरी, सर्वात जास्त कॅलरी तुम्हाला मिळते, प्रोटीन मिळते, बरोबर आहे. आणि एग्स हा फायद्याचा आहे सगळ्यासाठी. डोळ्यासाठी, जे आपले डोळे आहे यासाठी महत्वाचं आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर विकनेस आहे ते कव्हर करण्यासाठी एकतर अंडी नाहीतर केळी, लवकरात लवकर एनर्जी आपले कव्हर होतात अंडी आणि केळी. परंतु भारतातली अंड्याची बरीचशी मागणी आहे, परंतु बऱ्याच अंड्याची एक्सपायरी डेट ते निघून जाते. कारण व्हॅलिडिटी जी असते, काही लोक 15 दिवस 20 दिवस, आपण त्याला म्हणतो अंड गंड झालं, बरोबर आहे. मग तो अंड खराब झालं, काही लोक काय करतात तरी सुद्धा त्याला उकळून टाकतात आणि उकळल्यानंतर थोडस ते पिवळा बल्ब जो असतो तो काळा होऊन जातो, तरी लोक खातात. जाऊ दे ना, म्हणते काही हरकत नाही, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी पण लोकांना माहितच नाही ना त्या अंड्याचं मॅन्युफॅक्चरिंग कधी झालं, काय झालं. मग यासाठी लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळं उत्तर प्रदेश या राज्यानं काय केलं आहे, अंड्यावर तारीख, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे जगामध्ये सर्वात जास्त अंड्यांची मागणी आहे. का? आता फॉरेनर लोक तर अंडे हे व्हेज म्हणून खातात आणि भारतात पण अंडे काही लोक व्हेज म्हणून खातात. कारण का? काही अंड्याची प्रक्रिया ही निर्मिती करताना कोंबडी नसताना सुद्धा अंड्याची प्रक्रिया निर्मिती करता येते, ज्याला आपण म्हणतो ज्याच्या अंड्याच्या मार्फत प्रजनन क्षमता होत नाही असे काही अंडे आहेत आणि त्याच्या मार्फत पिलं जन्माला येत नाही कोंबड्याचे, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे हे काही लोक म्हणतात की बा हे काय आहे की बाबा हे व्हेजिटेरियनच आहे. पण आता आणखी संशोधन नाहीये, कारण बरेचसे लोक म्हणतात अंड पहिले की कोंबडी पहिले की कोंबडी पहिले की अंड. काही लोक बघा अंड्याशिवाय कोंबडी येत नाही, कोंबडीशिवाय अंडा येत नाही. मग नेमकं हाय काय, तो सायन्सला सुद्धा शोध लागलेला नाहीये. मग काही लोक व्हेज म्हणून खातात, काही लोक नॉनव्हेज म्हणून खातात. कारण कुठल्याही प्रकारचं ब्लडिंग याच्यामध्ये नाहीये, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या पेशी याच्यामधून नाहीये तुम्हाला की जेणेकरून हा आपण नॉनव्हेजच्या याच्यामध्ये मोडला जाईल, असं काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु 1 एप्रिल 2026 पासून देशातील पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पॅकेजिंग आहे या पॅकेजिंग बरोबर ते काही कॅरेट असते, कॅरेट आपलं जे काही अंड्याचा 20चा 25चा 30चा एक ट्रे असतो, तर त्याच्यावर सुद्धा लिहिणं गरजेचं आहे की याची तारीख, बरोबर आहे, की प्रत्येक डेट ऑफ लेईंग आणि बेस्ट बिफोर लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट लक्षात घ्या, हे टाकणं काय आहे गरजेचं आहे. आणि असं करणारं पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. बघा काही काही भाज्या आपण घरी आणतो, फ्रीज मध्ये एकतर भाज्या ठेवायच्या नाहीये, पण आपल्या इकडं फॉरेन मध्ये फ्रीज पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. आता आपल्या इकडं फ्रीज मध्ये लोक भाज्यासाठी वापरत आहेत. फ्रीज हे पाणी पिण्यासाठी व्यवस्थित आहे किंवा मग काही स्निग्ध पदार्थ ठेवण्यासाठी ठीक आहे, हॉट ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स. पण आपले लोक काय ठेवायला माहिती आहे का? भाकरी, चपाती, भाज्या, गुलाबजामुन, रसगुल्ले. काही लोक तर गरम गरम आणलेली जिलेबी ठेवून देते उद्या खायची आहे म्हणून, बरोबर आहे. काही लोक मेहंदीचे कोण, मेहंदीचा कोणही ठेवून देते. अरे काय फ्रीज आहे काय आहे तो? आता मला सांगा, भाज्या तुम्ही 15 दिवस 20 दिवसाचे वापरता, टोमॅटो खराब होत नाही. काही काही लोक तर काय करतात, फ्रीज मध्ये आज समजा पालक पनीरची भाजी केली असेल तर ते 2 दिवस 3 दिवस काही वास्त मारणार नाही. पण मला सांगा ना, तरी त्याच्यातून काही बॅक्टेरिया निर्माण होतील, वास नाही मारणार, बरोबर आहे. वास नाही मारला म्हणजे मग खाऊन घ्यायचा का? नाही ना. तर लक्षात घ्या ह्या गोष्टी जी आहे, तर आपल्याला त्याच्यातून तार तुटतात. तार कुठल्याही भाज्यामध्ये बघा 2-3 दिवस जर झाल्या तार तुटायला लागल्या तर समजून जाते की बाई कसं आहे भाजी पूर्ण खराब झालेली आहे.
आणि भाज्या आपण ताज्या खाव्या. भारतातनी भाज्या प्रचंड मिळतात सकाळ संध्याकाळ. पण 8-8 दिवस 2-2 3-3 दिवस कशामुळे झालं? हे फ्रीजमुळे. आणि लक्षात घ्या, आपल्या घरातनी बाकीच्या कोल्ड्रिंक्स वगैरे काही नसते, सर्वात जास्त भाज्या ठेवून राहतात लोकांच्या, पूर्ण ट्रे भरलेला असते भाज्याचं. बरोबर आहे ना? तर ह्या गोष्टी आहेत. तर कुठल्याही प्रकारच्या वस्तूची एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट ही असली पाहिजे. आणि यासाठी उत्तर प्रदेश राज्यानं काय केलंय? अनिवार्य केलंय. आता अंड्याचे फायदे बरेचसे आहेत, सर्वांना माहिती आहे. पुढे चला. तर फक्त एवढं लक्षात घ्या, पहिल्या चालू घडामोडीच्या न्यूज मधून आपण एवढंच सांगितलेलं आहे की अंड्यावर एक्सपायरी डेट सुरू करणारं, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट अनिवार्य करणारं पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. बाकी काही लक्षात घ्यायचं नाही. अंड्याचा उपयोग काय, त्याचे फायदे किती आहे, हे संपूर्ण विज्ञानमध्ये आहे, जीएस संदर्भात. पुढे जाऊया आपण. राष्ट्रीय दंत आयोग लक्षात घ्या. बघा, राष्ट्रीय दंत आयोग लक्षात घ्या. नॅशनल डेंटिस्ट कमिशन, नॅशनल डेंटल कमिशन पा काउन्सिल अंतर्गत, बघा, डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाच्या अंतर्गत एनडीसी ची स्थापना आहे. बघा, एनडीसी, बघा, नॅशनल डेव्हलपिंग काउन्सिल कॉन्फरन्स, राष्ट्रीय विकास परिषद तसं नका करता राष्ट्रीय दंत आयोग आहे. 19 मार्च 2026 रोजी याची औपचारिक स्थापना झाली. बरोबर आहे. आधार दंतवैद्य कायदा 1948 रद्द करून वैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. वैधानिक. पुढे बघा, या आयोगाच्या अनेक दशके जुन्या असलेल्या डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया याची जागा यांनी घेतलेली आहे. बघा, डीसीआय ची जागा एनडीसी ला घेतलेली आहे. डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया याच्या बदलच्या ठिकाणी आता आयोग निर्माण झालं. आता राष्ट्रीय दंत आयोगावर निर्माण झालं कारण लोकांची डेंटिस्ट हॉस्पिटल करून होणारी फसवणूक. तुम्हाला माहिती आहे, सध्या भारतातली सर्वात जास्त पेशंट दाताचे आहे. दाताची. बरोबर आहे. कोणाची दात किळलेली आहे, कोणाचा दात दुखतोय, कोणाच्या दातातून पूस निघतोय, कोणाच्या दातातून रक्त निघतोय. बरोबर आहे. तर काही लोकांना हिरड्याचा त्रास आहे. बरोबर आहे. काही लोकांच्या दात जे आहे ते बाहेरच आलेले आहे. मग ते लोक काय करतात? क्लिपा वगैरे, पिना वगैरे लावण्याचा प्रयत्न करत आहे. सौंदर्य. कारण दात हे काय? सौंदर्याचं राज आहे. कारण काही लोकांचे दात जर चांगले नसेल ते पूर्णपणे हसू नाही शकत. बरोबर आहे ना? काही लोक बत्तीशी बाहेर जेव्हा करतात त्याला वाटते बा नाही बा आपले दात एकदम सुंदर आहे. बा दात कशी असावं ते सुंदरच आहे. दाताचं काम काय आहे? चावण्याचं आहे, दुसरं काय. परंतु आज तुम्हाला माहित आहे, दंताचं सौंदर्य साठी लोक काय करतात? खूप मोठं प्रयत्न करत आहे. म्हणून लक्षात घ्या, यासाठी लोकांच्या शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्या पाहिजेत. बरोबर आहे. त्याचबरोबर दाताच्या किमती बघा, मेटल, नॉन मेटल, सिरॅमिक, गोल्ड, सिल्वर या प्रकारचे दात तुम्हाला आहे. काही लोकांना माहित आहे ज्यांना दाताचा काही त्रास आहे. कोणी चांदी भरते, कोणी सोनं भरते, कोणी सिमेंट भरते. काही नसेल तर मग दातामध्ये सिमेंट भरायला जातात ना लोक. लक्षात घ्या. मग तुम्ही मस्त बतीत जाऊन सिमेंट भरायचं, मग अंबुजा सिमेंट घ्यायचं ना आपणच भरून द्यायचं असं नाही. पण काही लोक करतात असे तपकिरी करतात. तपकिरी. खेड्यापाड्यातले लोक माहिती आहे का, दात दुखायला लागला तर काही लोक तंबाखू टाकते, काही लोक लवंग टाकते. बरोबर आहे ना? काही लोक हिंग टाकते. घरगुती इलाज काही लोक टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु शक्यतो दाताचा एकदम नाजूक आहे. ते जर संसर्ग झाला तर नंतर तुम्हाला कॅन्सर सुद्धा होऊ शकते. बरोबर आहे ना? तर या प्रकारच्या संपूर्ण प्रक्रियासाठी आता हे एनडीसीची स्थापना झालेली आहे. पुढं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बघा, मराठी रंगभूमीला नवा मान. 101व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी. नाट्य क्षेत्रातला महत्वाचा व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत दामले आणि मोहन जोशी. जबरदस्त व्यक्तिमत्व. पहिल्याच्या काळात तुम्हाला माहिती आहे, शांकुतल नाटकापासून नाटकाची सुरुवात झाली आहे. बरोबर आहे. शांकुतल हे नाटक आहे. इथून तुम्हाला सांगली या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नाट्य झालं होतं. आणि सामाजिक भूमीवर नाटक पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे तर महात्मा फुले यांनी सामाजिक भूमिकेवर पहिलं नाटक तयार केलं. आणि त्या नाटकाबद्दल त्यांनी पुस्तकात लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं तृतीय रत्न. कुठलं पुस्तक आहे? तृतीय रत्न. महात्मा फुले यांनी समाजावरच्या होणाऱ्या जे काही लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक देत आहे, स्त्रिया असेल, काही दुय्यम दर्जाची माणसं असेल, तर याला माणूस म्हणून जगू द्यावा यासाठी तृतीय रत्न नावाचं नाटक महात्मा फुले यांनी काय केलं? प्रसिद्ध केलं होतं. ते सामाजिक नाटक आहे. बघा, अखिल भारतीय 101व्या नाट्य परिषदेच्या किंवा संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी. बघा, साहित्य संमेलन, नाट्य संमेलन हे महत्वाचे. नाट्य संमेलन असेल किंवा साहित्य संमेलन असेल. तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 18 मार्च 2026 रोजी मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल येथे पार पडलेल्या नियामक मंडळामध्ये या ठिकाणी सर्व बोर्डाच्या मेंबर कडून
अभिनेते मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आणि 101 जे काही नाट्य संमेलन होणार आहे त्या ठिकाणी त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आता नाट्य संमेलन जो आहे साधारणतः मार्च 2026 मध्ये होणार आहे. बघा मार्च जे काही आपलं महिना आहे समजा याच्यामध्ये संपन्न होणार आहे. तर पार्श्व मोहन जोशी यांनी यापूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. नाट्य परिषद वेगळी, नाट्य संमेलन वेगळं, बरोबर आहे. महाराष्ट्रातली नाटकाची भूमी आहे. महाराष्ट्रातली बघा आता अलीकडे तुम्ही नाटक बघत नाहीये. पहिले चित्रपटाच्या पहिले पडद्यावर लोक प्रत्यक्ष जाऊन बघायचे, पण आता आपण टीव्ही मध्ये बघतो, बरोबर आहे. बंद मध्ये पण पहिले खुले होते, बरोबर आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात आताही बी पुण्यामध्ये मुंबईमध्ये जर बघितलं कोल्हापूरमध्ये नाटकं चालतात. आपल्या इकडे जर आलेत लोक बघायला पण जात नाही, ते गोष्ट वेगळी आहे. तर बघा नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून केले काम आणि यंदा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये खूप मोठं योगदान आहे. पुढे बघा मोहन जोशी साधारणतः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संस्थेचे अध्यक्ष होते 2003 ते 2011 दरम्यान, 3 ते 11. पुढे बघा 2010 90व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष. बघा म्हणजे मोहन जोशी 2 वेळा अध्यक्ष आहे. महत्वाचं सर्वात पहिल्यांदा 90वे आणि आता 101वे. 90व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि 101व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मोहन जोशी. तुम्हाला प्रश्न झाला मोहन जोशी यापूर्वी कधी होते, लक्षात घ्या 90व्या नाट्य संमेलनाचे. त्यांचं आत्मचरित्र आहे मोहन जोशीचं नटखट 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 नटखट. लक्षात घ्या 1905 ला पहिले अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं. अखिल भारतीय, लक्षात घ्या अखिल भारतीय पहिले नाट्य संमेलन तुम्हाला प्रयोग सांगलीमध्ये झाला, पण अखिल भारतीय स्तरावर तुम्हाला माहित आहे पुण्यामध्ये झाला. अखिल भारतीय स्तरावर साहित्य संमेलन पण पुण्यातलीच आहे आणि नाट्य संमेलन पण कुठे आहे, पुण्यामध्येच आहे. पहिले अध्यक्ष नाट्य संमेलनाचे ग.श्री. खापर्डे, बरोबर आहे, ग.श्री. खापर्डे होते. 100व्या नाट्य परिषदेचे संमेलन बघा रत्नागिरी येथे झालं होतं. कुठे झालं होतं, रत्नागिरी. आणि त्या ठिकाणी ते दिग्दर्शक होते, अध्यक्ष होते ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल. 100वा नाट्य संमेलन कुठे झालं होतं, रत्नागिरीला. आणि पहिले कुठे झालं होतं 1905 ला अखिल भारतीय पुण्याला, बरोबर आहे. तर लक्षात घ्या या पहिल्याचा अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे खापर्डे होते. 100चं कोण होते, जब्बार पटेल. डॉक्टर जब्बार पटेल खूप प्रसिद्ध नाटककार आहेत, साहित्यकार सुद्धा त्यांची ओळख आहे. आणि आता 101 जे काही नाट्य संमेलन होणार आहे त्याचा अध्यक्ष कोणाला करण्यात आलेला आहे, मोहन जोशी. पुढे चला जागतिक जल दिवस. बघा 22 मार्च जल आहे तो कल आहे म्हणतो आपण. बघा पाण्याची समस्या ज्यांना उद्भवली त्याला कळते पाणी काय. पण मला यवतमाळच्या लोकांना पाण्याची समस्या कळली मला हे वाटत नाही. लोक बघा तुमचे कोणी रूम मालक असतील पाईप घेऊन दारासमोर पाणी मारत राहते. पाईप बोर दाबला बटन आणि सगळ्या लोकांनी रस्ते अर्धे येणी फोडून टाकले. ज्या महिला मंडळ पाणी मारते ना याच्यामुळे काय होते, पूर्ण खड्डे होते बरं रस्त्यांना. आणि रोडवर कशाला पाणी मारायला लागते, रोजच्या रोज पूर्ण फवारा मारायचा आणि याच्यामुळे पाण्याची नासाडी आहे. आता जल दिनचं महत्व जागृत करण्यासाठी तुम्हाला माहित आहे 22 मार्च हा तुम्हाला माहित आहे गोड्या पाण्याचे महत्व अधोरेखित करणे आणि जागतिक जलसंकटावर उपाय शोधणे यासाठी. बघा पाण्याची जेवढी बचत कराल, तुमच्या घरी किती पाणी असेल ना, पाण्याची बचत केली पाहिजे. कुठेही कोणाच्याही घरी जा तुम्ही, पाणी वापरताना, वीज वापरताना, पेट्रोल डिझेल गॅस, माहिती आहे का, ही भविष्याची चिंताजनक बाब आहे. आज तुम्हाला माहित आहे लॉकडाऊन होण्याच्या परिस्थितीवर भारत नव्हे तर जगातले बरेचसे राष्ट्र आहे. पॅलेस्टाईन सारखा राष्ट्रांतर लॉकडाऊन लावून टाकलं. पहिला राष्ट्र आहे जगातली, पॅलेस्टाईन सारखा पहिला राष्ट्र आहे सध्या यांनी लॉकडाऊन लावलं. आणि काल तुम्हाला माहित आहे पीएमओ कार्यालयानं महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना बोलवलं की काय परिस्थिती आहे, बरोबर आहे, काय परिस्थिती आहे प्रत्येक राज्यातनी. तुम्हाला माहित आहे पेट्रोल पंपवर पोलीस आलेले आहे, गॅस सिलेंडरच्या एजन्सीजवळ पोलीस आलेले आहे, कुठे होमगार्ड आहे. कारण पोलीस बंदोबस्तात तुम्हाला सिलेंडर वाटप चालू आहे, पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेल वाटप चालू आहे. कारण पेट्रोल पंपावर भांडणं होऊ राहिले, बरोबर आहे. काही मुलांना मेसवाल्यांनी आजच अल्टिमेटम देऊन टाकलं आहे, बाबांनो 5 दिवस 7 दिवस तुमची मेस चालवेल. किंवा काही लोकांना मग खिचडीच भेटल, काही लोकांना काय भेटल, काही दिवसानंतर आम्ही बंद करू. कारण मला सांगा त्यांना पण गॅस सिलेंडर किती दिवसात मिळू राहिला, दुसरा 45, प्रत्येकाच्या घरी 2 असं सिलेंडर. मला सांगा एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर 45 दिवसानंतर भेटणार आहे. आता घरच्या लोकांना 2-2.5 महिने आरामशीर पुरते सिलेंडर. पण मेसचे जर डबे राहिले समजा तर तो 15-20 दिवसातच संपते. मग मला सांगा मेसचे डबे चालवण्यापेक्षा आपलं घर चाललं पाहिजे हे महत्वाचं आहे. त्यामुळे ते काय करतील, सध्या तुम्हाला टिफिन देणं बंद करतील.
बरोबर आहे. कमर्शियल सिलेंडर तर पहिलेच बंद झालेलं आहे. आता काही लोक इंडक्शन आणतील बरोबर आहे. काही लोक इलेक्ट्रिक शेगड्या वगैरे वापरतील, हे होतील. पण काही लोकांना वाटतं बाबा हे संकट किती दिवसाचं आहे, 15 दिवसाचं, 1 महिन्याचं, तसं कसं आणायचं इंडक्शन वगैरे, नंतर आपला सिलेंडर चालूच होणार आहे. बरोबर आहे ना. तर हे सगळ्या गोष्टी आहे. परंतु जलसंकट हे खूप आहे. आपण बघा काही लोक हातपाय धुताना किंवा आंघोळ करताना कंटिन्यू नळ चालू राहते. आणि विशेषतः माहिती आहे का, लोक स्वतःच्या घरी तरी पाण्याची बचत करत, पण लोकांच्या घरी गेले ना हायगईच नाही करत. माहिती आहे का, अरे पिण्याच्या पाण्याने लोक हातपाय धुवून टाकतात, टाईम पडलं तर बॅरलच्या पाण्याने आंघोळ करून टाकतात. अरे माहिती आहे का, लोकांचा जर फेस वॉश भेटला लोकांना, फक्त फेस नाही धुत, हातपाय सुद्धा धुवून टाकतील, फक्त त्याला भेटा. बरोबर आहे ना. हे संकल्पना चुकीची आहे. म्हणजे भारतात असं आहे की पाणी ज्याच्या घरी आहे तो मुबलक वापरत आहे. इतकं तुम्ही पाण्याचा वापर करत असता, पाणी पिया ना, पिण्याबद्दल काही हे नाहीये. परंतु आपण वापरताना किंवा त्याचा अयोग्य वापर करताना हा कुठेतरी विचार केला पाहिजे. म्हणून यासाठी 22 मार्च हा जल दिवस सुरू केलेला आहे. मला सांगा, आज जनावरांना पाणी नाही, जंगलातून जनावर गावात येत आहे. कारण मला सांगा, नद्या आटलेल्या उन्हाळ्यात, तलाव आटलेले आहे, काही धरणामध्ये पाणी आहे, धरणामध्ये जनावर जाऊ शकत नाही, पक्ष्याला पाणी नाहीये. मग त्या लोकांनी कुठं जायचं. बरोबर आहे. कधी पाहिलं का तुम्ही एखादा बाहेर कुठतरी लोक हौदात पाणी राहते किंवा कुठेतरी लोक ठेवलेले असते टोपल्यातनी, ते पाणी गरम असेल, पण एखादी गाय येते ते पाणी म्हणते का गाय मला माठातलं पाणी दे बा म्हणून. जनावराचा सुद्धा काही लोक विचार करणारे आहेत, पक्षीप्रेमी. काही लोक माहित आहे का, जिथं तिथे जाईल ना ते माठाचे थडगे लोक घेऊन जातात, गाडगे, आणि लोक पाणी टाकत राहते. झाडाखाली ठेव, इथं ठेव, तिथं ठेव, घरावर ठेव. निदान एवढं तर आपण करू शकतो. माहित आहे का, हे घोषित नाही, अघोषित तुम्ही केलेलं एक सामाजिक काम आहे. आज मग सांगा, रस्त्यावरचे जे कुत्रे आहे बिचारे, कुत्र्यांना ताण लागत नसेल का. तुमच्या घराजवळ जर कुत्रं एखादं आलं आणि पाणी जर पित असलं, लोक पहिले काय करते, दगड आणते. अरे पाणी पित आहे, त्या कुत्र्याला लोक पाणी नाही पिऊ देत. सांगा ना, यवतमाळमध्ये किंवा कुठल्याही राज्यात नाही, कुठल्याही शहरात नाही, एवढे जनावर असतील, एवढे कुत्रे असतील, त्यांना पाणी कसं भेटणार आहे. बरोबर आहे ना. पाणीसाठी लोकांना आंदोलन करावं लागलं. पण तेच आज वेळ भारतात भविष्यात येईल का. बरोबर आहे. आणि तेवढे महान नेते नाहीये की एवढं मोठं आंदोलन आपल्या देशात कोणी करेल. बरोबर आहे. पहिलीच्या काळात होतं. बी आर आंबेडकर सारखे नेतृत्व आपल्याला होते, त्यामुळे त्या गोष्टी आपण पाण्यासाठी, आपल्याला हा पाणी काही फुकट भेटलं का. या पाण्याचा जेव्हा जेव्हा तुम्हाला संघर्ष निर्माण होईल तेव्हा 14 आठवडा पाहिजे, फक्त एक दिवस नाही. फक्त एक दिवस स्टेटस ठेवला आणि 14 आठवड्याचा सत्याग्रह केला तुम्ही आमच्यासाठी, अरे बस येईल पण नको. ते रोज आठवलं पाहिजे, रोज. की पाणी जेव्हा ग्लास मध्ये हातात येते ना, बरोबर, हे फुकटात नाही भेटलं आपल्याला. आता तुम्ही म्हणसाल आम्हाला फुकटात भेटू राहिला, पण यासाठी लोकांनी खूप त्याग केला. मीठ खाताना सुद्धा लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे. कोणाला मीठ किती वडायचं, तिथं दांडी यात्रा आठवली पाहिजे. बरोबर आहे ना. तर असो, तर या ठिकाणी बघा, नोडल एजन्सी आहे युनायटेड नेशन वॉटर. लक्षात घ्या, UN वॉटर नावाची एजन्सी आहे. बघा 2026 ची संकल्पना काय, थीम बघा, वॉटर फॉर सस्टेनेबल ग्रोथ. वॉटर फॉर सस्टेनेबल ग्रोथ, लक्षात घ्या, शाश्वत वाढीसाठी पाणी. बघा, पर्यावरण शुद्धीकरण ठेवणं, पर्यावरण चांगलं ठेवणं, सगळ्यासाठी पाणी आहे. आणि पाण्याशिवाय दिवसाची सुरुवात नाही, पाण्याशिवाय दिवसाचा एंड सुद्धा नाही. झोपताना सुद्धा पाणी लागते, उठल्याबरोबर सुद्धा प्यायला पाणी लागते. बरोबर आहे ना. खायला नसेल चालेल, पण प्यायला पाणी पाहिजे. तर या ठिकाणी शाश्वत विकासाचा उद्देश ठरण्यासाठी आपण काय केलं, जागतिक जल दिवसाची संकल्पना आपण वापरलेली आहे. 22 मार्च आहे. कोणकोणते महत्व बघा, पर्यावरणाचा समतोल राखणे, यासाठी पाण्याचं नियोजन करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे, रिओ डी जानेरो या ठिकाणी जी काही परिषद भरली होती ब्राझील येथे, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, बघा UNCD आपण म्हणतो, या दिवसाचा प्रस्ताव मांडला होता. आणि संयुक्त राष्ट्र महासभेनं 22 डिसेंबर 1992 रोजी ठराव संमत केला. आणि पहिला जल दिवस 22 मार्च 1993 रोजी साजरा केला. बघा, पहिला जल दिवस 22 मार्च 1993 रोजी साजरा केला. म्हणून त्या दिवसाचा स्मरणार्थ आपण 22 मार्च आपण काय करतो, जागतिक जल दिवस म्हणून साजरा करतो. जागतिक जल दिवस. आता जल दिवसाची काही संकल्पना आहे, त्याच्या काही महत्वाच्या काही थीम आहे, ते पाहून घेऊया. या थीमवर प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. जल दिनवर बघा, अलीकडे बरेचसे समस्या आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात आला पाहिजे. 22, 23, 24, 25 आणि 26 जल दिनाच्या संकल्पना आहे, थीम आहे. बघा, 22 ग्राउंड वॉटर मेकिंग द इनव्हिजिबल आणि व्हिजिबल. बरोबर, अदृश्य आणि दृश्यमान करणे.
अदृश्य जे काही भूजल पातळी आहे ते दृश्यमान करणे, बरोबर आहे. त्यानंतर 2023 ऍक्सिलरेटिंग चेंज, बदलाचा वेग वाढवणे. ऍक्सिलरेटिंग चेंज, बदलाचा वेग वाढवणे. त्यानंतर बघा 2024 लेव्हरेजिंग वॉटर फॉर पीस. लक्षात घ्या, शांततेसाठी पाण्याचा वापर. बघा पाण्यासाठी सुद्धा शांततेसाठी वापर. पाणी पिलं माणूस तृप्त होतो, शांत होतो माणूस. किती बघा घामाजोग होऊन गेला, पाणी पिलं थोडस शांत होतं, बरोबर आहे ना. म्हणजे लक्षात घ्या, असं जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येते त्यावेळेस काय करायचं, माणसाचा बीपी वाढतो आणि त्यावेळेस थोडंसं पाणी प्या, शांत व्हा तुम्ही, तुमचा राग काय होईल, थोडं शांत होईल, बरोबर आहे ना. पण एखाद्या माणसाला किती राग, तुम्ही लगेच ए भाऊ थंड घे थंड घे, असं त्याला प्रेमान सांगायचं, सर पाणी पिऊन घ्या ना, दादा पाणी पिऊन घे ना, नंतर आपण बोलू ना. तो थोडं शांत होते, माहिती त्याचं काय त्याला ब्लड थोडंसं कंट्रोलमध्ये येऊन जाते. त्यानंतर बघा वॉटर फॉर पीस, शांततेसाठी पाणी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि 2026 शाश्वतसाठी काय, पाणी. तर या प्रकारच्या संपूर्ण 25, 23, 24, 22 हे सगळ्या प्रिव्हियस थीम आहे. तर या सगळ्या थीम तुम्ही पाठ करणे आणि लिहून ठेवणे. कारण याच्यावर फक्त एवढंच लिहायचं की 22 मार्च आपलं काय जागतिक जल दिन आहे. आणि एक कॉन्फरन्स झाली होती 1992 ला रिओ दी जानेरो या ठिकाणी. आणि 93 पासून जलांवर संकट मात करण्यासाठी किंवा पाण्याची स्वच्छता ठेवण्यासाठी किंवा पाण्याचं रक्षण करण्यासाठी 22 मार्च हा 1993 पासून काय केलं आपण, साजरा करायला सुरुवात केलं. बस झालं. करंट अफेअरची एवढीच मोठी लेक्चरची नोट्स आपण थोडी शॉर्ट मध्ये जर करून ठेवली समजा, तर आपल्या लक्षात राहील. शहीद दिवस, शहीद दिवस सर्वांना माहित आहे कोणता आहे, 23 मार्च. 23 मार्च भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फासावर लटकवलं, तो दिवस शहीद दिन म्हणून आपण साजरा करतो. फाशी होणार होती 24 मार्चला, फाशी होणार होती 24 मार्चला. आणि त्या दिवसाच्या पहिलेच यांना काय दिली, फाशी. कारण इंग्रजाच्या काही अधिकाऱ्यांना सुगावा लागला होता की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशीची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी भारतातले काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे या प्रकारचा काय केला, प्रस्ताव लोकांनी पाठवलेला आहे. आणि याच्यावर चर्चा होईल म्हणून यांनी काय केलं, त्याच्या पहिलेच त्यांना एक दिवस पहिलेच काय केलं, फाशी देण्यात आली. जर 24 मार्च जर असतं तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशीची शिक्षा टळली असती, बरोबर आहे ना. काही प्रकरण फास्ट मध्ये घेतो आपण, जसं की अजमल कसाबचं प्रकरण आहे. अजमल कसाबसाठी भारतातलं कोर्ट रात्रभर चालू होतं. रात्रभर जेव्हा त्याला धरलं, लगेच फास्ट ट्रॅक कोर्टच्या मार्फत केसेस चालली आणि रात्रीच त्याला काय केलं, उचललं आणि नंतर त्याला काय केलं, फाशी त्याला देण्यात आली. सकाळी सकाळी त्याला फाशी देऊन टाकली. निर्णय पण झाला झटपट आणि फाशी सुद्धा दिली. कारण त्यानंतर काही दबाव येऊ शकतो, हा प्रश्न युनोकडे जाऊ शकतो, बरोबर आहे ना. त्यामुळे अशा गोष्टीत मी शांतता न बाळगता एकदम फास्ट मध्ये काही गोष्टी करायच्या असतात, म्हणून इथं करण्याचा निर्णय घेतला. तसंच तुम्हाला माहित आहे या लोकांना 23 मार्चला फाशी दिली, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना. बघा यांची कारकीर्द फार कमी होती. आपण जर बघितलं, भगतसिंग शहीद ए आजम यांना म्हणतात, बरोबर आहे. शहीद ए आजम हिंदुस्थान रिपब्लिक जे आहे आर्मी किंवा असोसिएशन, याचं याने सोशल मध्ये केलं होतं, हिंदुस्थान रिपब्लिक सोशल असोसिएशन, लक्षात घ्या. तर साधारणतः सुरुवातीला हे HRA चे सदस्य होते, नंतर याचं रूपांतर HSRA मध्ये झालं, बरोबर आहे. हिंदुस्थान लक्षात घ्या सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन मध्ये. बघा जेलमध्ये असताना भगतसिंगांनी लिहिलेलं साहित्य, याच्यावर प्रश्न आलेला आहे, व्हाय आय एम अन अथेस्ट, मी नास्तिक का आहे. भगतसिंग नास्तिक होते, लक्षात घ्या. आता ते नास्तिक असण्याचं कारण काय हे पुस्तकात तुम्हाला वाचायला लागेल, बरोबर आहे. नास्तिक का, भगतसिंगाला असं वाटायचं की ईश्वर आहे, परमेश्वर आहे, तर जनतेवर एवढा अन्याय अत्याचार होत आहे, तर ईश्वर सहन कसं करत आहे, ते भगतसिंगाचं मत होतं, बरोबर आहे ना. की भारतीयांवर इतका अमानुष अत्याचार जो आम्हाला बघणं शक्य नाहीये, तर भगवंतांना कसं शक्य आहे. आणि म्हणून ते नास्तिकतेकडे वळले. नास्तिक म्हणजेच काय, कुठल्याच धर्मावर, कुठल्याच देवतावर विश्वास न ठेवणारा. तुमच्यासारखं नाही, तुम्ही श्रद्धावादी आहात. श्रद्धावादी म्हणजे श्रद्धा भावने नाही असं नाही. म्हणजे श्रद्धा म्हणजे कसं आहे, तुम्हाला एका देवावर आहे,
तुम्हाला बाकीचे देवाचा राग येते काही लोकांना, म्हणजे देवा म्हणजे देवाभाऊ बी आहेत यातनी. बरोबर आहे ना. काही लोकांना समजा एखाद्या पूजा करत असेल, हिंदूचा देवतामध्ये करत असेल त्याला मुस्लिमचा काही वाईट वाटत असेल, मुस्लिम करत असेल त्याला बौद्धाचा वाईट वाटत असेल, कोणाला ख्रिश्चनाचा वाईट वाटत असेल. पण तुम्ही सर्वच धार्मिक आहात, तुम्ही नास्तिक नाही. तुम्ही जर एखाद्या मूर्तीच्या समोर जर त्याचं स्मरण करत असाल तर तुम्ही नास्तिक नाही, तुम्ही झालात आस्तिक. तुम्ही काय झाला? आस्तिक. काही लोक माणसाला सुद्धा ईश्वर समजायला लागलेले आहे. जसं की आपण आपल्या आई वडिलांना माणसं आहे यांना आपण ईश्वर समजतो. छत्रपती शिवाजी महाराज असेल याला काही लोक ईश्वर समजतात, काही लोक बी आर आंबेडकर असेल, काही लोक महात्मा गांधी असेल. कारण या लोकांनी काही केलेलं काम याच्यामुळे लोक देवतुल्य, तुला काय म्हणावं. बरोबर आहे ना. तर आहे ते प्रत्येकाची भूमिका आहे त्यानुसार ते आहे. तर बघा, इन्कलाब जिंदाबाद ही त्यांची प्रसिद्ध लोकप्रिय घोषणा आहे. ज्यावेळेस फासावर सुद्धा जात होते त्यावेळेस ते इन्कलाब जिंदाबाद म्हणायचे. म्हणजेच काय, जी क्रांती आहे ही क्रांती असंच चालत राहो यासाठी इन्कलाब जिंदाबाद चा काय दिला तर नारा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अतिशय कमी वयात फासावर जाणारे 3 व्यक्तिमत्व. 1931 ला यांना फाशी झाली. बरोबर आहे. भगतसिंगचं तर फार कमी दिवसांनी त्यांचं निधन झालं, म्हणजे फासावर लटकवण्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बरोबर आहे. तर या प्रकारचं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा दिवस हा 23 मार्च शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. थोडस हवामानाबद्दल बोलूया आपण आता. जागतिक हवामान. बघा, जागतिक हवामान बदलत आहे, वर्ल्ड क्लायमेट लक्षात घ्या. आणि 23 मार्च हा दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या साधारणतः आपण जर इकडे बघितलं आपल्या भारतामध्ये तर या 3 दिवसापासून थोडस उन्हाच्या झपाट्याने वाढले आहे. 3 दिवसापासून. परंतु काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडत आहे, काही ठिकाणी गारा सुद्धा पडत आहे. बरोबर आहे ना. काही ठिकाणी गारा पडत आहे, पाऊस पडत आहे. तर हे वातावरणाचा परिणाम काऊन झाला? प्रदूषण, वृक्षतोड, बरोबर आहे. त्याचबरोबर पाण्याची खोल गेलेली पातळी, त्याचबरोबर जमिनीची होणारी धूप, त्याचबरोबर आपण विकासासाठी केलेले विविध प्रकल्प, प्रोजेक्ट, इंडस्ट्री, कंपनी, रस्ते, या सर्व कारणामुळं, त्याचबरोबर इलेक्ट्रिक कचरा, आरोग्याचा वेस्टेज. मला सांगा ना, एका हॉस्पिटलमधून तुम्हाला आरोग्याचे वेस्टेज किती जाते तुम्ही पाहिलं? प्लास्टिकचे तुमचे हँड वॉशचे, आपण हँडमध्ये रबर घेतो, बरोबर आहे, हँड मोचे म्हणतो त्याला आपण, हे कितीतरी फेकतात. यूज केलं डॉक्टरनं, बरोबर आहे. एक जर वापरलं समजा तर देते फेकून. सिरिंज, बरोबर आहे, निडल्स वापरला फेकला, बरोबर आहे ना. ही आयव्ही ते बॉटला तुमच्या किती फेकतात रे. ही एवढं भरते त्यांचे बॉक्सेचे बक्षी, फेकाचं कुठं? जाळलं तर काय होईल सांगा ना. हे खूप मोठं. आम्हाला सांगा, तुम्ही दवाखान्यामध्ये तुम्ही पेशंट म्हणून तुम्हाला बरं वाटते, पण ते कचरा जर तुम्ही रॉ मटेरियल जर बघितलं ना, अरे लोकांच्या गोंधळलेल्या पट्ट्याच एवढ्या राहते ना. सांगा तुम्ही किती लोकांचं त्या ठिकाणी ब्लिडिंग आहे. ते बेडशीटा खराब होऊन फेकून देते काही काही ठिकाणी. कपडे, काही लोकांचे ऍक्सिडेंट झालेले तिथं, बरोबर आहे ना. मग हा सगळा मटेरियल, याच्यामुळे सुद्धा प्रदूषण वाढते आणि याच्यामुळे सर्वात जास्त विषाणू वाढते. विषाणू, कारण मला सांगा, हा सगळा कचरा जर असा समजा आपण टाकला या रस्त्यावर, मग ह्याच्यातनी काय होईल? संसर्ग वाढेल ना, व्हायरस वाढेल ना तुमचा, इन्फेक्शन. आणि हवेमार्फत तुम्हाला काही होऊ शकते. जी हवा आहे ना, हे दूषित हवेच्या मार्फत तुम्हाला काही होऊ शकते. कारण आपलं नाक नाक तर हवा घेतच राहते ना. आणि हवा कुठून येत आहे, काय येत आहे हे माहित नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे नाकामध्ये तुम्हाला संरक्षण नलिका आहे, बरोबर आहे ना. जे काही नाक आहे आपले संरक्षण, काही म्हणतो आपण नलिका आहे, कारण तुम्हाला इथं केस नलिका आहे. लहान मुलाच्या नाकात केस नाही, आता तुमच्या नाकात केस आहे, बरोबर आहे. आता हे केस राहणं संरक्षण आहे. नाकामध्ये जेवढे केस आहे तुमच्या, हे संरक्षण आहे. कारण तुमचं धूळ सगळं जे आहे ना, इथून तुमचं संपूर्ण आतमध्ये जाऊ देत नाही. नाकातून वरच्या जे काही तुमचं सजीव निर्मिती आहे ती एकदम व्यवस्थित आहे, एकदम जबरदस्त आहे. कुठं काय पाहिजे त्या गोष्टी ते व्यवस्थित आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला वाटते की नाही बाबा हे गोष्टी आहे, त्याच्या गोष्टी आहे, बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट बघा, हे आपल्याला भोवया आहे ना, या भोवयावर केस, त्या केसाचा एवढा फायदा आहे, भयानक आहे. काय खाऊ नका. बरे कुठून निर्माण झालं हे भोवयाचे केस काढायचं? महिला मंडळ. कोण सांगितलं? कोण आहे जनक? हा हो गावंडे झोपी राहिली. कोण आहे जनक? एक बाई सुटली त्याच्या मागे सगळ्या बाया लागल्या, काहीच गरज नाही. हे संरक्षण आहे, माहित आहे का. एखादा किडा असेल, काही धूळ असेल, काही गोष्टी असेल, पहिले येली चिपकते.
पहिले येऊन ही बघते. पहा तुम्ही, हे तुम्हाला संरक्षण आहे बरं. दुसरी गोष्ट, गरम हवा असेल थंड हवा असेल, पहिले याच्यापासून हे होते, कारण हिला सेन्सेशन लागते पहिले तुम्हाला. नंतर तुम्हाला इच्छे जे केस आहे तुमचे डोळ्याचे ते नंतर इकडे जातात. माहित आहे का? कुठल्याही प्रकारचे तुम्ही जर सायंटिस्ट जर तुम्ही बघितलं असाल ना, हे जात नाही, हे करत नाही. काही लोक बघा, विद्वान लोक केसाला डाय सुद्धा लावत नाही. निर्मला सीतारामन पाहून घ्या, नरेंद्र मोदी पाहून घ्या. नाही, पण कलर आहे ना. अरे काळे केस पांढरे करू लोक, कलर आहे तो, व्हाईट कलर नाही का? मग काळच पाहिजे कोण म्हणते? पण पॅटर्न आपण कसं आहोत, पॅटर्न सोबत चालतो एका ट्रेडनं, बरोबर आहे ना? तर लक्षात घ्या, साधारणतः 23 मार्च हा जागतिक हवामान दिवस आहे आणि 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेची एक स्थापना झाली, बरोबर आहे? त्यानंतर बघा, या दिवसाची अधिकृत सुरुवात 1961 पासून झाली. समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी हवामान आणि जलविज्ञान सेवाचे योगदान अधोरेखित करणे. बघा, हवा जेवढी चांगली राहील, बघा गरम हवा, थंड हवा किंवा प्रदूषित हवा, याच्यामुळे खूप आपलं आरोग्य खाऊ शकते, खराब होऊ शकते, बरोबर आहे? आता बघा, हवेची गुणवत्ता खराब झाली आहे आणि याच्यामुळे बघा काही प्रदूषित शहरं निर्माण झालेली आहे, बरेचसे प्रदूषित शहर आहे. आणि तुम्हाला माहित आहे, जागतिक हवामान दिवसाची एक संकल्पना आहे. कोणती संकल्पना आहे पहा, 2026 ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमारो. आजचे निरीक्षण उद्याचे संरक्षण आहे. आजचे निरीक्षण उद्याचे संरक्षण आहे. आज तुम्ही केलेली गोष्ट तुमचं भविष्याचे काय संरक्षण आहे. कुठलीही गोष्ट आज आपण काय करू त्याच्यावर उद्या आहे. आज आपली पिढी मोठ्या प्रकारचं प्रदूषण करून जाईल, याच्यावर डिपेंड पुढची पिढी आहे. त्यानंतर बघा, 2025 क्लोजिंग द अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर. क्लोजिंग द अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर. बघा, जे काही आपण वॉर्निंग, आपण गॅप आहे सगळ्या प्रदूषणाचा, तर आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे, भरून काढलं पाहिजे, बरोबर आहे ना? कारण आपल्याला पुढच्या पिढीकडे हे संपूर्ण संक्रमित करून यायचं आहे. म्हणून अचूक हवामान अंदाज आणि रिअल टाइम डेटा गोळा करणे हे भविष्यातील गोष्टीसाठी आपल्याला गरजेचं आहे. मानवी जीवनाचे संरक्षण करण्यासाठी याची गरज आहे. म्हणून दरवर्षी जागतिक हवामान दिवस याच्या संदर्भाच्या चर्चा घडून आणणं आणि याच्या मार्फत लोकांना हवामानाचं महत्व अधोरेखित करणं, यासाठी जागतिक हवामान दिवस आपण काय केला जातो, साजरा केला जातो. आता बघा, जागतिक हवामान दिनाचं सध्या जे काही मुख्यालय आहे, हेडक्वार्टर जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी हवामानाचे काय संघटनेचं मुख्यालय आहे. संयुक्त राष्ट्राची UN एक विशेष संस्था आहे. 193 सदस्य देश याच्यामध्ये आहे, 193 राष्ट्र, बरोबर आहे? आता यासाठी पृथ्वीचे वातावरण संरक्षण सगळ्या गोष्टी करतात. आता बघा, जगातले काही प्रदूषित आहे, बघा काही प्रदूषित शहर सुद्धा आहेत जगामधले. आता आपला माहित आहे सध्या भारत जगामध्ये सध्या हवेची गुणवत्ता 6व्या क्रमांकावर आहे आपली, खराब 6व्या क्रमांकावर. सर्वात कमी म्हणजे सर्वात खराब हवामान कोणाचं सध्या, अफगाणिस्तानचं आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बघा अफगाणिस्तान पाकिस्तान मधल्या हवेची गुणवत्ता फारच कमी आहे. आता पाकिस्तान मधली किंवा अफगाणिस्तान मध्ये काऊन बा, आण्विक शस्त्राचा वापर आणि लक्षात घ्या, इलेक्ट्रिसिटी ही सुद्धा तुम्हाला तापमान किंवा हवामान वाढवायला काय जबाबदार आहे, अज्ञानता. बघा, आता तुम्ही म्हणसाल सर आता आम्ही चूल वगैरे पेटवत आहोत, मग ही अज्ञानता आहे. पण एका बाजूने शासनानं मग आम्हाला सिलेंडर द्यायला पाहिजे, एका बाजूने उज्ज्वला दिला, पण आता आम्हाला परत गॅसच्या शेगडीच्या खाली आम्हाला टेम्पल जाण्याची वेळ आलेली आहे. शेवटी माहिती आहे का, हा पोटलाही वाईट गोष्ट आहे. उद्या माणसाला जर खाण्याचे जर वांदे झाले ना, आपण सगळं सोडतो, सगळंच खाण्यासाठी सगळं सोडतो. हे रियालिटी आहे बरं, बरोबर आहे ना? मग यासाठी लोक काय करतात, प्रदूषण फैलवतात, बरोबर. काही लोक उघड्यावर जातात शौचालयाला, का बरं जाते, मजबुरी आहे. मग शासनानं मग करावं ना, सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नाही आहे. सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नाही, कुठं असेल तर तिथं पाणी नाही, पाणी असेल तर स्वच्छता नाही, बरोबर आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण सहलीला जातो, त्या सहलीला जाताना आपण कशा प्रकारचे प्रॉब्लेम फेस केलेले आहे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, कोणाची इच्छा होती का बाहेर जायची, नव्हती ना, पण मजबुरीच्या ह्याच्यातनी माणूस काहीही करतो, बरोबर आहे. इनकमिंग आणि आउटगोईंग ही माणसाच्या दैनंदिन जीवनाची सुरळीत चालण्याची प्रक्रिया आहे.
बरोबर आहे. जेवढं पोटात गेलं पाहिजे आणि पोटातलं बाहेरही पडलं पाहिजे, ह्या दोन गोष्टी आहे. बरोबर आहे. समजा तुम्ही पोटात तुम्हाला खायला आहे भरपूर आणि तुमचं आउटगोईंगच होत नाहीये, तर तुम्हाला कोणी किती म्हणल बाबू खाणं रे, अरे घे रे समोसा, अरे घेणार का मी देतो ना, आम्ही तू काही दे, मी काहीच नाही खात आज. हे फार महत्वाचं आहे. मग लक्षात घ्या. पण यासाठी काय पाहिजे, सगळ्या सोयी सुद्धा. मग ग्रामीण भागातला माणूस ओघळ्यावर जाते, का बरं जाते? पाणी नाहीये. तुम्ही असं शौचालय शासन पुरवठा करते पैसा, अरे तुम्हाला सांगा 1-1.5 लाख रुपये देते शासन, त्या ठिकाणी होत पण नाही पूर्ण बांधकाम. दुसरी गोष्ट, पाणी नाहीये काही गावात नाही. मग लोक काय करणार आहे? शौचालय जर घरी असलं समजा, तर लोकांना 3-3, 4-4 बकेट पाणी लागते. बरोबर आहे ना? एका बॉटलमध्ये किंवा एका डब्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 100 ml पाण्याचे लोक काम भागते ना. पाण्याची बचत आहे. पाणीच नाही त्या गावात नाही, मग जबाबदार कोण आहे? शासनाची उदासीनता. मग शासनाला या गोष्टी कराव्या लागतील. त्यावेळेस आपण काय होईल, स्वच्छतेवर आपण मात करू. त्यानंतर बघा, दहशतवाद, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026. बघा, दहशतवाद, दहशतवादी काही राष्ट्र आहे बघा. हे हळूहळू हळूहळू दहशतवाद म्हणजे काय, दुसऱ्या देशावर हल्ला करणे. आतंकवाद म्हणजे देशाच्या मधील देशातले लोक काय करणे, त्यांनी नक्षलवाद बनणे. समजा आता लेक्चर चालू आहे, गायत्री वानकडे हसू राहिली, गायत्री वानकडे बोलू राहिली, समजा माझ्यासारख्यातला काय झाला, वीरप्पन मोहली काय झाला, प्रगटला, तर मी काय केली, बंदूक घेऊन उडून टाकली. कारण ज्या ठिकाणी चांगलं काम चालू आहे बा, त्या ठिकाणी एखादी व्यक्ती काय करत आहे, बोगस काम, तर मग काय करायला, उडवा. नक्षलवाद हेच म्हणते. समजा आपल्याच लोकांवर अन्याय करणारे आपले लोक असतील, तर त्याच्या विरोधात लोक पोलिसाला मारतील. पोलिसाला मारते. कोण मारते पोलिसाला? जर तो लोकांजवळ हप्ता वसुली करत असेल, तो गोरगरिबाला वर अन्याय करत असेल, त्याला लोक मारणार. एखादा नेता असेल, एखादा नेता तुम्हाला त्रास देत असेल, तुम्ही सहन कराल. एक लिमिटेशन आहे, नाही तर त्या नेत्याला तुम्ही आणणार. मग हे तुमच्या शेतकऱ्याचा नुकसान काही करत असेल लोक, तर याच्या विरोधात बंड करणे म्हणजे नक्षलवाद. परंतु आपल्या देशाला बलाढ्य करण्यासाठी दुसऱ्या देशावर हल्ला करणे, याला म्हणतात आतंकवाद. आणि यासाठी तुम्हाला माहिती आहे, पाकिस्तान सर्वात जास्त प्रभावित आहे आणि याच्यामुळेच पाकिस्तान माग आहे. याच्यामुळेच उठला की प्रत्येक माणूस म्हणते मी भारतालाच ठोकतो, भारताला. ठीक आहे, भारताला ठोकतो बा, पण येले ठोकून तुला काय भेटणार? तू प्रगतीवर चालला का? नाही. मी बर्बाद झालो तरी चालेल, पण मी भारताला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला, होणार नाही ना. दुसऱ्याला बर्बाद करण्याच्या मध्ये आपण स्वतः जर बर्बाद होत असेल, तर हे सर्वात मोठं काय आहे, तुम्हाला अज्ञान आहे. म्हणजे एखादा मित्र सोबत नसेल लायब्ररीत नाही, तो रूमवर झोपून असेल किंवा कुठं फिरायला गेला असेल, एखाद्या मैत्रिणीसोबत गेला असेल ना, आपण चर्चा करू राहिलो कुठं, लायब्ररीत. कुठं गेला असेल बे तो, ती नाही दिस राहिली आज. हा, का मला दिसले होते का जाताना? अरे काय करायला लागते. हा, राम पूर्वेकडे गेला, वायव्येकडे गेला, नंतर दक्षिणेकडे गेला, मूळ देशापासून कुठे आहे तुला प्रश्न थोडी उराला तो. बरोबर आहे ना? किंवा सिटिंग अरेंजमेंट थोडी आहे, कोण कोणाच्या शेजारी बसून होतं बॉ, सौरवच्या शेजारी ती की त्याच्या शेजारी तो, काही गरज नाही ना. आपल्याला काही गरज नाही. पण याच्यावर आपण चर्चा करणं म्हणजे आपलं काय, विनाश आहे. आपलं विनाश आहे, दुसऱ्याचा विनाश नाही. दुसऱ्याबद्दल जास्त आपण चर्चा केल्यामुळं आपल्या माइंडमध्ये तेवढं काय होते, फरक पडतो. हा, आपली चर्चा कोणाबद्दल असली पाहिजे, आपल्या घराबद्दल, दुसऱ्याबद्दल नाही. बघा, काही लोक फॅमिली डिस्कशन करतात, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहिणी आहे, दुसऱ्याबद्दल, शेजारच्या बद्दल. अगं आई, शेजारची आई ना, ती मुलगी क्लासला आहे माझ्यासोबत, पण ती अभ्यासच करत नाही. जाऊ दे ना बाई, तू उजेड पाडतो, लवकर लाग, तू भाषणात सांग. जर तुही नाही लागली, ती नाही लागली, जरी तुला क्लासमध्ये किंवा कुठल्या पेपरमध्ये 90 पैकी समजा 100 पैकी तुला 80 मार्क भेटत असेल, पण तिला जर 50 भेटत असेल, तर ती नाही लागली, तुही नाही लागली ना. सारख्या तुम्ही त्याच बसमध्ये प्रवास करणार आहात. शेवटी बस तोच. जेव्हा आपण लागू तेव्हा आपण बोलू, काही गरज नाही ना. पण काही लोक बस चर्चा मामावर, काकावर, आत्यावर सुरू. मग काही लोक बघ इराण, इराकवर, याच्यावर त्याच्यावर, अरे अफगाणिस्तान, अमेरिका न्यूज लागली त्याच्यावर सुरू. जाऊ दे ना भाऊ, तू परराष्ट्र मंत्री आहे, तू संरक्षण मंत्री आहे, तू गृहमंत्री आहे, तू सीएम आहे, तू काहीच नाही. त्या विचारांना घरी भाजी होत नाही, मग कशाले काय. पण आपण बिनकामाच्या चर्चा, बरोबर आहे.
काही लोक बघा इथं लवकर जर आले समजा क्लासच्या खाली किंवा लायब्ररीत, बापरे इथं आज लईच कपडे गिपडे घालून राहिले बिचारे, एवढं मेकअप गिकअप करून क्लासला येऊ राहिले, काय ग ही पोऱ्याचं ऑब्झर्वेशन. बघ काय करावं लागते तुला, तू एक काम कर, खाली बस, मस्त आपला मोबाईल घे, बरोबर आहे, नाहीतर आपलं काय कर, पुस्तक घे, बरोबर आहे. नसन काही होत तर लेक्चरच्या टायमिंग लिही, बरोबर आहे. काही गरज नाही दुसऱ्याबद्दल चर्चा करण्याची, अजिबात गरज नाही. आणि हे पाकिस्तान तेच करते, बरोबर आहे. हे आतंकवाद होण्याचं कारण काय, हे वैचारिकता आहे, वैचारिकता. आणि या वैचारिकतेमुळे काय झालं, आतंकवादी अफगाणिस्तान बघा, बुर्किना फासो असेल, नायजेरिया असेल, माली आहे, सोमालिया, म्यानमार, सिरिया, नायजर, इराक, लक्षात घ्या यासारखे काही राष्ट्र आहे जगात दहशत आहे. सर्वात जास्त तुम्ही याच्यात बघितलं तर बरेचसे राष्ट्र मुस्लिम आहे, बरेचसे राष्ट्र, बरोबर आहे ना. काही मजा नाही, भांडणं करून काही उपयोग नाही. हे दोघं करून राहिले भांडणं, आता हे थकले दोघंही, कारण कोण मधात ते कोणी पडून नाही राहिले, बरोबर आहे ना. आता एकमेकाला म्हणून राहिले आमची मध्यस्थी करा, ते म्हणते आम्ही तयार आहोत, ते म्हणते आम्ही तयार आहोत, काहीच नाही. काय बरं होणार काय, दोन्ही राष्ट्र बर्बाद होईल, दोन्ही बर्बाद होईल. शेवटी ठीक आहे, कोणत्या राष्ट्रात पेट्रोल डिझेल नसेल ते राष्ट्र बिचारे 1-2 वर्षात तयार करतील, आणि उलट चांगलं आहे. हे जर हल्ला झाला नसता तर तुम्हाला सुद्धा कळलं नसतं की भारतचं सरकार किती बोगस आहे, की तुम्हाला 2 दिवसात लेखाचं कटोर घेऊन तुम्हाला लाईन मध्ये लागायचं काम पडत आहे. 2 महिन्यात लाईन मध्ये लावलं तुम्हाला पेट्रोल डिझेलवर, 2 महिन्यात तुम्हाला सिलेंडरचे वांदे आहे ना. एका राष्ट्रावर किती राहायचं डिपेंड. पण सरकारला लाईन मध्येच ठेवायला तुम्हाला लई आवडते, काय काही नाही की मी राजा आहोत तुम्ही कटोरे घेऊन बघा, खुश सरकार, बरोबर आहे ना. हे चुकीचं आहे, बरोबर आहे ना. तुम्ही विचार केला पाहिजे, सरकारला विचारला पाहिजे, पण 2 महिन्यात मी काय झालं आमच्या देशात, तर राष्ट्र जर म्हणून मी देतच नाही तर मग शेजारच्या डिपेंड किती राहायचं, शेजारचे लोक किती खाऊ घालाल तुम्हाला, तुम्ही कमवते व्हा ना. सार्वभौमत्व, इंडिया इज अ सेव्हेरियन नेशन म्हणतो ना आपण त्या आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये, म्हणजे कोणावरही डिपेंड नसणार. काय खाचे वांदे आहे आमचे, खाचे वांदे, फिराचे वांदे, बरोबर आहे ना. म्हणजे हे आता घरचे लोक पोट्टे म्हणून राहिले, घरचे आई वडील म्हणतात बाबा मोटरसायकल फिरू नको बा, उगच पेट्रोल नाही भेटू राहिलं, बरोबर आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहे, हे भूमिका जी आहे या सगळ्या गोष्टीमुळे झालेली आहे. तर ही कोणाचाच फायद्याचं नाही आहे, पण हे जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 आहे. पुढे बघा, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघा, हर्षवर्धन सदगीर नाशिक या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे महत्वाची स्पर्धा. नाशिकचा उपविजेता महेंद्र गायकवाड सोलापूर बघा, 7वा डबल महाराष्ट्र केसरी आहे, 7वा डबल महाराष्ट्र केसरी. आणि गुरु शिष्य लढत लक्षात घ्या, काका पवार यांचे शिष्य आहे, गुरु आणि शिष्य या दोघांनी काय झालेली आहे लढत, लक्षात घ्या. ठिकाण बघा वाघोली पुणे, पुणे मधला वाघोली हे ठेश्वर आहे या ठिकाणी आहे बघा. या ठिकाणी चांदीची गदा वगैरे, फॉर्च्युनर वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात. महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघा 1961 ला सुरू झाली आहे बघा. सदगीर यावेळेसचे जे आहे विजेते आहे, हर्षवर्धन सदगीर जे नाशिकचे आहे, वाघोली पुणे येथे स्पर्धा झाली होती. 1961 पासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा इतिहास आहे. पहिले विजेते आहे दिनकर दह्यारी, 1961 ला सांगली या ठिकाणी झाली, बरोबर आहे. त्यानंतर सलग 3 वेळा हॅट्रिक विजेते नरसिंग यादव बघा, त्यानंतर विजय चौधरी, बरोबर आहे. त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी म्हणून हर्षवर्धन सदगीर, कारण 2020 आणि 2026 डबल महाराष्ट्र म्हणजे दोनदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारे हर्षवर्धन सदगीर, आणि 3दा जिंकणारे बघा नरसिंग यादव आणि विजय चौधरी. नरसिंग यादव तुम्हाला माहिती आहे, विजय चौधरी हे 3 वेळा जिंकलेले महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 1961 पासून महाराष्ट्र स्थापनेनंतर सुरुवात झाली, आणि या वर्षीचा 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे वाघोली या ठिकाणी झाली. या ठिकाणी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हा डबल महाराष्ट्र केसरी झाला. यापूर्वी तो 2020 ला झाला होता आणि परत 2026 ला, म्हणून त्यांना म्हणतात डबल महाराष्ट्र केसरी. ही 68वी महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धा आहे. कुस्ती हा महाराष्ट्राचा महत्वाचा खेळ आहे, आणि तुम्हाला माहिती आहे कुस्ती खेळणारे बरेचसे राष्ट्र आहे, विशेषतः जपान सारखं राष्ट्र कुस्तीमध्ये आहे, प्रचंड पुढे आहे. तर या प्रकारचा महाराष्ट्र केसरी बघा. यापूर्वी काही विजेते लोक आहेत मागचे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये बघा. 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा शिवराज राक्षे जिंकले, 66वी सिकंदर शेख
67 पृथ्वीराज मोहोळ आणि 68 हर्षवर्धन सदगीर. बघा हे तक्ता तुम्हाला महत्वाचा आहे, जोड्या लावासाठी येईल. एक तर तुम्हाला प्रश्न येईल महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात कधी झाली, किंवा मग सरळ सरळ तुम्हाला येईल महाराष्ट्र केसरी स्पर्धेबद्दल विसंगत पर्याय निवडा किंवा अचूक पर्याय निवडा, बरोबर आहे, किंवा वैशिष्ट्ये, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे वैशिष्ट्ये कोणते नाही आहे किंवा कोणते आहेत किंवा कोणत्या बाबी खऱ्या आहेत. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेची सुरुवात 1961 ला झालेली आहे, बरोबर आहे. याच्यात तुम्हाला माहिती आहे नरसिंग यादव सारखा व्यक्ती आहे, ज्याला ट्रिपल केसरी आहे, 3दा जिंकलेला माणूस आहे. डबल केसरी म्हणून यावर्षी जिंकलेले नाशिकचे हर्षवर्धन सदगीर, बरोबर आहे. यावर्षी वाघोली पुणे या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे, बरोबर आहे. तर त्यानंतर याचं पारितोषिक बक्षीस वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर 65वा शिवराज राक्षे, 66वा सिकंदर शेख, 67वा पृथ्वीराज मोहोळ आणि 68वा हर्षवर्धन सदगीर. त्यानंतर बघूया जल महोत्सव. आपण जल दिन सांगितलं आणि आता 22 मार्च. आता हा जल दिवस तुम्हाला माहित आहे 15 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारणतः हा जल दिवस म्हणजे 8 मार्च ते साधारणतः 22 मार्चच्या दरम्यान 15वाला जल दिवसाचा महोत्सव सुरू करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बघा सुरुवात बघा गुजरात या राज्यातून झालेली आहे. बघा गुजरात संदर्भात काल रात्रीची एक न्यूज आलेली आहे. युनियन सिव्हिल कोड जाहीर करणारा दुसरं राज्य आहे, समान नागरिक कायदा, बरोबर आहे. उत्तराखंड नंतर दुसरा राज्य काल रात्री ते जाहीर झालं, त्यामुळे आज आपण करोडमध्ये घेतलं नाही तो, बरोबर आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण ज्याला म्हणतो, समान नागरिक कायदा धोरण लागू करणारं भारतातलं दुसरं राज्य गुजरात आहे. पहिलं राज्य उत्तराखंड, हे सर्वांना माहिती आहे. गोवा तर पहिल्यापासून आहेच, पोर्तुगीज काळापासून. तर बघा महोत्सव सुरुवात बघा गुजरात या राज्यामधून झालं. 8 मार्चला जल महोत्सवाची सुरुवात झालेली आहे गुजरातमध्ये आणि समाप्ती 22 मार्चला कुठे झाली आहे, उत्तर प्रदेश. बघा 22 मार्च, बघा 8 मार्च ते 22 मार्च जल महोत्सव 15वाला. 8 मार्च लक्षात घ्या, 15 दिवसाचा कालावधी, साधारणतः 8 मार्च ते 22 मार्च हा जल महोत्सव 15वाला कार्यक्रम सुरू केलाय. आता हे काऊन सुरू केला, जलाचं महत्व अधोरेखित करणे, कृतीशाळा, जल कसं वाढवायचं, बरोबर, याचं संरक्षण कसं करायचं, याचं प्रदूषण कसं कमी करायचं. तर 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिनी काय केलं, सुरू केलं, ते गुजरातमध्ये सुरू केलं. कार्यक्रमाचं आखणी आणि समारोप तुम्हाला माहिती आहे युपी मध्ये करण्यात आलेलं आहे, जल महोत्सव, बरोबर आहे. या संदर्भाच्या काही परिषदा सुद्धा झाल्या होत्या. आणि स्थळ लक्षात घ्या, जल महोत्सवचं बैठक साधारणतः वाराणसी या ठिकाणी महोत्सवाची एक बैठक भरली होती आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदी या ठिकाणी उपस्थित होते आणि जलशक्ती मंत्री सुद्धा या ठिकाणी हजर होते. बघा जागतिक जल दिनाचं आयोजन करून जलसंचय जनभागीदारी, बरोबर आहे, जलसंधारण, जलव्यवस्थापन, जलसंरक्षण करण्यासाठी हा संपूर्ण 15वाला आपण आयोजित केलं होतं. तर वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी काय झाली होती, याची बैठक अधोरेखित करण्यात आली होती. मशरूम राजधानी सोलम हिमाचल. मशरूम याला काही लोक वेगवेगळे नाव देते, काही लोक गाज म्हणते, बरोबर आहे ना. काही लोक खात नाही खेड्यापाड्यातले आणि काही लोक विकत घेऊन खातात. बघा मशरूम हे थंड ठिकाणी निर्माण होतात की गरम ठिकाणी निर्माण होते, थंड ते आर्द्रतेचं पाहिजे म्हणून, आर्द्रता, बरोबर आहे. आणि साधारणतः तुम्हाला माहित आहे मशरूमची राजधानी सोलन हिमाचल प्रदेश आहे, सोलन हिमाचल प्रदेश. बघा मशरूम हे खाण्यासाठी सर्वात चांगलं आहे, लक्षात घ्या. आणि हेवी प्रोटीन पुरवठा करणार आहे, हेवी प्रोटीन. तुम्हाला माहिती आहे मशरूमच्या भाज्या म्हणजे जी काही आपली एनर्जी गेलेली आहे, फॉर एक्झाम्पल कोणाचं ऑपरेशन झालं असेल, आपल्या हार्टचं ऑपरेशन झालं असेल किंवा आपलं कुठलंही ऑपरेशन झालं असेल, काही लोकांचं ऑपरेशन कोणतं झालं नसेल, पण भविष्यात तुमचं सर्वांचं नाही हो अशी मी अपेक्षा करील, पण सांगता येत नाही कोणाचं कसल्या प्रकारचं ऑपरेशन करावं लागेल, बरोबर आहे ना. आता बघा साधारणतः मी 2016ला मला पुण्याच्या डॉक्टरनं सांगितलं की जास्त आवाज करू नको, जास्त बोलू नको. आता मला माहित आहे का मी जास्त जर ओरडलो समजा तर असा आतड्याचा त्रास व्हायला लागला, आतड्याचा. मी आता हवा केलाय बराचसा दही, माहित आहे का. आतडी म्हणजे एवढी थांबा लागते, कधी कधी असं वाटतं बा हे पूर्ण कुठं अडकते काय. कारण माहिती आहे का कंटिन्यू बोलणं हा त्रासदायी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ऑपरेशन जर तुम्हाला झालं समजा, आपला एक विद्यार्थिनी आहे
तो विद्यार्थी माहिती आहे का, त्याचं बंगलोरला ट्रीटमेंट चालू आहे. कारण तो काहीच नाही खाऊ शकत, त्याला फक्त लिक्विड मध्येच द्यावं लागते. आणि त्याला पोटाचा इतका त्रास आहे, खाल्लं तर नंतर त्याला आउटगोईंग होत नाही 15 दिवस 20 दिवस. आई आणि वडील दोघं नोकरीवर आहे म्हणून बरं आहे. आई आणि वडील त्याची एवढी ट्रीटमेंट चालू आहे, बेंगलोर इकडं तिकडं भयानक. तर आहे, शरीर फार साधं नाही आहे शरीर. परंतु मशरूम तुम्हाला माहित आहे, तिची राजधानी सोलन हिमाचल प्रदेश या ठिकाणी घोषित करण्यात आली आहे. बघा, डॉक्टर यशवंत सिंग परमान आणि वनीकरण विद्यापीठ बरोबर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे सोलन या ठिकाणचं हे शहर वसवण्यात आलेलं आहे, गार्डन. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, मशरूम शेतीसाठी प्रशिक्षण देणारी महत्वाची संस्था आहे. साधारणतः जे हिमाचल प्रदेशमध्ये काम करते आणि नवीन तंत्रज्ञान काय करते, पुरवते. तुमच्या घरात सुद्धा तुम्ही मशरूम लावू शकता. तुमच्या घरात सुद्धा आपण मशरूम लावू शकतो, बरोबर आहे. मशरूम काही भागात भेटते, काही भागात भेटत नाही. आज आपण हॉटेलमध्ये गेलो तर मशरूमच्या भाज्या भेटतात आणि सर्वात जास्त मागणी आहे या भाजीला. आणि दुसरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मोरिंगो. मोरिंगो ज्याला तुमच्या याच्यात भाषात नाही, आपण काय म्हणतो गावाच्या शेवगाच्या शेंगा. शेवगाची भाजी खूप चांगली आहे शरीराला. काही लोक खात नाही, काय खाऊ म्हणजे शेंगा खूप फायद्याचं आहे बरं. तुमच्या तुरीच्या शेंगा कामाच्या नाही, पण शेवगा, वाटाण्याच्या शेंगा लय चांगल्या. वाटाण्याच्या शेंगा शरीरासाठी फायद्याच्या आहे. भुईमुंग जबरदस्त फायदा आहे भुईमुंगचा. रोज शेंगदाणे गुळ खाणं म्हणजे आरोग्याकडे चांगलं राहणं. रोज मुलीने तर शेंगदाणे खावेच, गुळ आणि शेंगदाणे, बरोबर. गुळ कमी खाल्लं चालते, पण शेंगदाणे 100% तुम्ही खावा, कारण गुळ कसा हिटेड पदार्थ आहे, बरोबर. तर या ठिकाणी भारताची मशरूम राजधानी तर तुम्हाला माहित आहे सोलन हिमाचल प्रदेश याला आपण काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. मागच्या वेळेस आपण सफरचंदची राजधानी वगैरे सांगितलं. सफरचंदची राजधानी कुठलं आहे माहित आहे का? पुढं जागतिक आनंदी देश. जागतिक आनंदी देश. आता फोटो ठेवणार आहे काय, दुसरा फोटो नाही भेटला. हा, म्हणजे फोटो पाहताना पोरं काय विचार करायचे बघा, एका पोरासोबत एक पोरगी आहे म्हणून आनंदी आहे का त्याची. जागतिक नाही, लोकांची मानसिकता कुठे जाईल, कारण वैचारिकतेची कमी आहे, बरोबर आहे ना. वैचारिक लोकांची क्रांती तर फारच कमी आहे, बरोबर आहे. तर असो, तिकडे दुर्लक्षित करा. बघा, प्रकाशक संयुक्त राष्ट्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, बरोबर आहे. एकूण राष्ट्र आहे 147. बघा, जागतिक आनंद देश अहवाल याच्यावर 100% प्रश्न विचारतात. बघा तुम्ही हॅपी इंडेक्स, हंगर इंडेक्स, हे 2 इंडेक्स प्रत्येक मुलांनी काय करायचे, काढून ठेवायचे. हॅपी इंडेक्स, त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे भ्रष्टाचाराचा, त्यानंतर दहशतवाद, त्याचबरोबर श्रीमंताची यादी, हे सगळे तुम्हाला जे काही अभ्यास करणारे पोरं आहे ना, त्यांनी स्वतः करून ठेवायचं की आपल्याजवळ हे याद्या पाहिजे, की याद्या आपल्याजवळ लागेलच. त्यानंतर सर्वात जीडीपी मध्ये काही राज्य आहे, देश आहे 5 सर्वात जास्त जीडीपी मध्ये फास्टेस्ट जीडीपी वाले ग्रोथ करणारे देश, हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर ही याद्या तुम्ही काढून ठेवा तुमच्याजवळ. तर जागतिक आनंदी अहवाल आणि दुसरं म्हणजे काय, हंगर इंडेक्स, 100% प्रश्न येणारे आहे असतात. बघा फिनलंड, साधारणतः तुम्हाला माहित आहे फिनलंड हा राष्ट्र वारंवार पहिल्या क्रमांकावर येत आहे. फिनलंड बघा 7-8-9व्या साधारणतःचा क्रमांक लागतो फिनलंडचा. त्यानंतर बघा दुसरा आहे आइसलँड आणि डेन्मार्क. शेवटचा अफगाणिस्तान. भांडणं करणारे वर जाणार आहे का? नाही ना. काही काही लोक एवढे शांत कसे राहतात मला कळत नाही. आणि शांत लोक विद्वान राहतात खरंच. तुम्ही एखाद्या IAS अधिकाऱ्याला तुम्ही भेटा, तो बोलत बी नाही जास्त, म्हणजे एकदम शांत राहते, बरोबर आहे ना. आज बघा काही लोक साधारणतः 10 वाजले 11 वाजले की आपल्या घरात मस्त AC वगैरे लावून हे 2 महिने ते जास्त फिरत नाही कुठंच. बघा सर्वात ऋतू खराब कुठला तर माझ्या दृष्टिकोनातून उन्हाळा, पण लहानपणी सर्वात चांगला आवडणारा ऋतू कुठला तर उन्हाळा, काहून शाळेला सुट्टी राहते, बरोबर आहे ना. पण आताची आपली जिंदगानी अशी आहे का उन्हात जाव पावसाळ्यात जाव काही जाव, कधी कधी एखाद्या क्लासला आपण जातो, क्लासमधला मास्तर नसते, क्लासमध्ये कोणी नसते, क्लास बंद असते, आपण तिथे बसावं, पण तरी आपल्याला तिथे जावं लागते, बरोबर आहे ना. तरी आपल्याला तिथं कधी कधी जावं लागते. आज काही विद्यार्थी सकाळी झाले बिचारी, मॉर्निंगला कोणच नव्हतं, पायऱ्यावर बसले. पायऱ्यावरचा फोटो मी बघितला, मला जेव्हा आला तेव्हा मला वाईट वाटलं, माझे विद्यार्थी पायऱ्यावर बसले, बरोबर आहे. ते
मेसेज टाकायचा होता रात्री की बा सकाळी लेक्चर नाही, आणि विद्यार्थ्याला आपण सांगितलं होतं की बा आपण टाकू मेसेज, पण तो गेला नाही. पहिल्यांदाच झालंय आणि ते मला खूप वाईट वाटलं ना बाबा, विद्यार्थी गेले आले नाही. कारण मीच रात्री साधारणतः 2-2:30 वाजेपर्यंत आईच्या हॉस्पिटलमध्ये मी तिथं होतो. काही लोकांना माहित आहे, हॉस्पिटलमध्ये होतो मी. नंतर मी आल्यानंतर लक्षात नाही आलं, आणि तेव्हा सकाळी विद्यार्थ्याचे फोन वगैरे एवढे आले की वाईट वाटलं. नाही यार, विद्यार्थी थांबले. कसं आहे, क्लास नाही झाला तर विद्यार्थ्याला वाईट नाही वाटत, फक्त एक मेसेज जर गेला असता नाही आहे, जे विद्यार्थी लांबून येणार आहे, काही लोक अपडाऊन वाले आहे, त्यांना थोडस काही नाही तेवढं समजून घेतील. परंतु तरीही कोणाचाही विद्यार्थ्यात अशा प्रकारचे हेडसाण होता कामा नये. बरोबर आहे ना? तर असो, तर या ठिकाणी 147वा शेवटचा राष्ट्र तुम्हाला माहिती आहे अफगाणिस्तान आहे, पहिला फिनलँड आहे, दुसरा आईसलँड आहे, तिसरा कुठला आहे डेन्मार्क आहे. बघा भारताची अवस्था बघा थोडीशी कमी कमी होताना दिसत आहे, म्हणजेच काय सुधारत आहे. हॅपी इंडेक्स तुमचं वाढत आहे, जीओ जी भरके आहे, त्यामुळे हॅपी इंडेक्स काही लोकांचं वाढत असत. काही वेळेपुरता काळ नाही, लोक खुश राहते. मोबाईल पाहताना लोक खुश राहते की नाही? तुम्हाला फ्रेश वाटते ना मोबाईल बघताना? कोणाला आवडत नाही? भाऊ तुला आवडत नाही का? बरं सर्वांना बरं मोबाईल बघायला थोडं ट्रेस कमी होते की नाही? होते. काही लोक ट्रेस वाढत असेल मेसेज बघून, ती गोष्ट वेगळी आहे. बरं तू एवढं रागात कोण बोलायला मग? हा, एवढं रागात ऐसे नजर से तुम मुझे देखा ना करो. बरोबर आहे. पुढे बघा 2026, 2025, 2024 बघा 24 मध्ये भारताचा क्रमांक 126 होता. बरोबर आहे ना? म्हणजे त्यानंतर 25 मध्ये झाला 118 झाला, आणि 26 मध्ये बघा 116 झाला. तुमच्यासारखे काही लोक आहे हसणारे लोक, त्यामुळे जास्त हसत आहे, लोक आनंदी राहत आहे. आनंदी राहण्याचं कारण काय? तर तुम्हाला रोजगार मिळत आहे, तुम्ही शिक्षित होत आहे. दुसरी गोष्ट, जास्त शिकल्यामुळे लोक कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये अडकत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, याला कशाला म्हणतो, हे जे इंडेक्स काढतात, हा शाश्वत विकास, त्याचबरोबर तुमचा आर्थिक समृद्धता, त्याचबरोबर सगळ्या सोयी सुविधा ह्या प्राप्त होणे, त्याला आपण हॅपी इंडेक्स म्हणतो. आज अमेरिका सारखा माणूस हॅपी इंडेक्स मध्ये कुठं दिसत नाही ना. पैशामुळे आनंद भेटते नाही, पैशामुळे अजिबात आनंद भेटत नाही. माहिती आहे, उलट पैशामुळे आनंद हिरावला जातो. कारण त्या लोकांना घर सोडून कुठं जाता येत नाही. अरे चालले बॉल लग्नाले, नाही घरी सोनं आहे, घरी पैसा आहे, नाही घरात घर फोडी होते. बरोबर आहे ना? पण बघा काही लोक, बघा पण रोजगार पाहिजे, रोजगार नसेल तर आपल्याला आनंद घेता येत नाही. मला सांगा आर्थिक दृष्टीने आपण परिपक्व, तुम्ही असं नाही समाधान राहायचं, उपाशी कसं काय समाधान मानणार आहे माणूस? नाही ना. सगळ्या फॅसिलिटी असल्या आज लोकांजवळ आहे, बऱ्याच फॅसिलिटी लोकांजवळ आहे. त्यामुळे भारताचा हा क्रमांक हळूहळू काय होत आहे, सुधारत आहे. परंतु तरी सुद्धा एवढा काही याच्या फार जवळच आहे, का जास्त दूर नाहीये. बरोबर आहे ना? आता हे दूर असण्याचं कारण काय? 116वा, याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे पॉप्युलेशन. कारण एक खात असेल तर दुसरा पायदा आहे त्याच्याकडे, तो तिकडे जाऊन कोपचा जाऊन नाश्ता करतो. काहून? तर पहिले मी खवरायला बिल मला द्यावं लागेल. बरोबर आहे ना? त्याचबरोबर मग बोलवताना मग काय विचार करते, चहा प्यायला जायचं, नाश्ता करायला जायचं, तिला बोलवणार आहे सचिन? काहून? आमच्या आदित्य, अबे आदित्यला देतो मी आवाज, अबे का मी तुला सचिनले म्हणून बे मी येत नाही, जाऊ दे. मग आता काहून? त्याचा मूड खलास झाला. आता काहून? त्याला माहित आहे म्हणजे आदित्य कवाच नेत नाही कुठंच का आता, मग तो काय करते, मग फक्त सचिनले. हे असे काही ग्रुप आहे, लक्षात घ्या. नाश्त्याला किंवा चहाले जर एखादा कार्यकर्ता तुमचं रूम पार्टनर असेल किंवा जवळचे मित्रमैत्रिणी असेल, हे जर तुम्हाला नेत नसेल, तर याचा अर्थात तुमचं मत कुठंतरी त्याला पटत नाही आहे. लक्षात घ्या. काही लोक बघा बॅच चालू राहते, 3:30 वाजले 20 नाही ते तर बघ असं आहे, बॅच जिओग्राफी लेक्चर संपलं की सगळेच जाते. बापरे, सगळेच एका दिवशी मरते काय की लोक भाऊ, सगळे खाली चालले. आणि मैत्रिणीला बरोबर ते चालवू, मला जायचं नाही ना, नाही चालण्या सोबत, मी आतमध्ये जातो, तो दरवाजात बाहेर आहे, तो सोबत जाते. ते दुसरी मैत्रीण नाही, एकच मैत्रीण राहते काही काही लोकांच्या. एवढं प्रेम, एवढं जर प्रेम राहिलं तर दुसऱ्यासोबत तुम्ही लग्न नाही करसाल भविष्यात. बरोबर आहे ना? एवढं आधी नाही राहायचं. पण हे काऊन झालं असं, ते त्यांचंच पटते, हे लक्षात घ्या. हे त्यांचं पटते, त्यांचं ते वैचारिक असते. आणि त्यामुळे बघा काही लोक त्याच ग्रुपमध्ये असतात. बरोबर आहे ना? तर लक्षात घ्या, वैचारिक मानसिकता बघा भारतामध्ये वाढत आहे. परंतु बघा पॉप्युलेशन मुळे आपल्याला काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीये.
बघा आज रस्त्याने जाताना सुद्धा ट्रॉफिक आहे. बसमध्ये बसलो तरी आपले शांत बसता येत नाही. कुठं जेवायला जर बसलो तरी खूप घाई असते. बघा बफेमध्ये आपण ताट घेण्याची घाई आहे किंवा मग लवकरात लवकर जेवावं. बरोबर आहे ना. शांततेत जेवता येत नाही. बरोबर आहे ना. त्याचबरोबर बघा कुठं झोपताना बघा तुम्हाला झोपताना शांततेत झोपता येत नाही. रूम पार्टनर जर 3-4 असेल तर जसं आपल्या घरी झोप लागते तसं लागते का? नाही ना. कोणी एखाद्याचा मोबाईलच वाजते. कोणी एखादा काय करतो एखादा रात्री 2 वाजता 3 वाजता उठतील एखादा. बरोबर आहे ना. आता एखाद्याला झोपच येत नाही. तो दिवसभर मोकळ्यासारखा झोपून राहते. रात्री आपल्याला परेशान करते. आपण दिवसभर लायब्ररीत अभ्यास करतो. जे अभ्यास करणार आहे पोरग त्याला त्रास होते ना. बरोबर आहे ना. काही लोक असे असतात. बरोबर आहे. पण आता रूम मध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांना त्रास सहन करा. बघा स्पर्धा परीक्षामध्ये सर्वात कठीण काळ कोणता माहिती आहे का? रूम करून मित्र मैत्रिणीसोबत ऍडजस्टमेंट करून राहणे हा नसताना स्पर्धा परीक्षेचं जीवन सर्वात चांगलं आहे. सर्वात चांगलं. कारण मला सांगा ना डोक्याला झेंडूबाम लावावं लागते ना रे. कोण कसं आहे का तर सगळ्याला झेला लागते. बघा जे लोक प्रॉपरचे आहे ना त्यांना हा त्रास नाही आहे. पण जे प्रॉपर वाले नाही ना त्यांना प्रचंड हेडॅक आहे. त्यांना विचारून घ्या तुम्ही. कारण मला सांगा ना एखादी पोट्टी रातभर जर फोनवर बोलत असेल तर दुसरी किती वेळा शिव्या मारणार आहे तिने? नाही म्हणू शकत जास्त वेळा. बरोबर आहे ना. कपडे जरी धुवायचे असेल 4-5 मुली आहे. ए नाही ग मी कपडे भरून ठेवले आहे. हा मला धुवायचे आहे. एकच दोर आहे तू उद्या धुई. शिंदेला ठीक आहे भाऊ मी उद्या देतो. कमजोर आहे त्या लोकांवर हल्ला केला जातो. बरोबर आहे ना. जे आक्रमक आहे हॉस्टेलले बी तसंच आहे. हॉस्टेलले काय सगळं कृष्णावेली सारखाच दावा तिथं बाकीचे चुपचाप राहते. मग विशेष नाही. मग काही पोळ्याचा आवाज चालू राहते इकडून तिकडून हॉस्टेल विशेष नाही. मग हे भोंगा डायरेक्ट काय चालू आहे रे. तिथं बी काय साधा आहे का? आणि तिथं त्या हेक्टर जे तुम्हाला राहते तिथे या ठिकाणी रेक्टर समजा अधीक्षक त्यासोबत ज्याचा संबंध आहे ज्या मुली आहे चांगल्या बोलते कार्यक्रमाला इकडं तिकडं त्यासोबत गुलगुल त्याचा संबंध चांगला पाहिजे. मॅडम तुम्ही एक नंबर दिसत नाही. मॅडम तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे ना मी चॉकलेट बेबी एक नंबर मी देतो मॅडम तुम्ही जा. मॅडम तुम्ही लेट आले चालते ना काही कंप्लेंट नाही काहीच नाही. ती मॅडम बघा 4-5 पोरी तिच्या जवळच राहते. त्याने कुठेही बी ती सोबतच घेऊन जाते. बघा त्याचं हॉस्टेल समजा ग्रॅज्युएशन जरी संपलं असेल 15 दिवस सुट्ट्या जरी असेल तर त्याला म्हणते एक काम कर बाई म्हणते तुम्ही थांबून जा ना मी आहो ना बाकीच्या जाऊ द्या. असं होते. बरोबर आहे ना. प्रत्येक ठिकाणी हा मेंटल सोपं नाहीये. हॉस्टेलला गव्हर्नमेंट मध्ये नंबर जरी लागलं तर त्या ठिकाणी ते अधीक्षक तिचा राजा झालाय. तिला कळत नाही मी कर्मचारी हवा. विद्यार्थ्यांनी जर बाई कंप्लेंट केली कोण विद्यार्थी करणार आहे? नाही करणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हॅपी इंडेक्स बऱ्याचशा कारणामुळे लोकांचा कमी कमी होत आहे. सर्वात मोठं कारण आहे पॉप्युलेशन. पुढे चला. जागतिक आनंद देश अहवाल बघा शेजारील देश बघा तुलना जर आपण केली तर नेपाळचा 99 क्रमांक. आपल्यापेक्षा नेपाळ चीन खुश आहे. चीन आता चीन कोण आहे तुम्हाला माहिती आहे. चीन मध्ये सगळ्या सुविधा प्राप्त आहे बऱ्यापैकी. बरोबर आहे ना. हा राष्ट्र असा आहे दुसऱ्याचे भांडण लावून देतील मस्त मजा येते हसत राहिली खुशी नाही तो. बरोबर आहे ना. दुसऱ्यांनी भांडणं तिला लईच मजा येते. एक नंबर. बरोबर आहे ना. आणि अमेरिका असा आहे दुसऱ्याची जरी भांडणं चालू राहिली तर तो टेन्शन मध्ये राहतो. काऊन ही शस्त्र पैसा महाजून नाही घेऊन राहिली. काऊन कोणातून घेऊन राहिली तो त्या टेन्शन मध्ये आहे. आणि हा मस्त दोघात लावते फायटिंग. बरोबर आहे. मस्त मजा घेत राहते. गाव खेळात पोट्टी कशी एखाद्या कुत्र्याला फटाका बांधून देते आणि मजा घेत राहते. बरोबर राहिलं. अरे लई खतरनाक लोक राहते खेळत नाही काही कामाने दिले रिकामी लोक राहते. हा तर पहा त्यानंतर बघा नेपाळ 99 चीन बघा 65 क्रमांक आहे आपल्या शेजारचा. नेपाळ 99 चीन 65 आणि पाकिस्तान 104. बरोबर आहे. म्हणजे पाकिस्तान आणि आपला भारताचा काय क्रमांक जास्त दूर आहे का? जवळच आहे. पुढे बघा. पण योगामध्ये गेल्यानंतर तुमचा हॅपी इंडेक्स वाढणार नाही. नाहीतर बघ योगामध्ये गेल्यानं हसो त्याला काय हॅपी इंडेक्स वाढवायला का? नाटकी लोक हसताय ते हसते कोण आपल्याला हसायचे. तुम्ही एकच पाहायचं योगा या ग्राउंडवर चालू राहायचे मजाक नाही तिथं जाऊन उभं राहायचं ते लोक हसते आपल्याला हसायचे. म्हणजे आपण मनापासून आपण हसू राहिलो. आणि भारतात माहित आहे का काही लोकांना हसायचं जरी असेल तर खुलेआम हसत नाही. काऊन काय काही नाही. अरे हसा ना रे वा बम हसायचं काही लोड नाही घ्यायचं पण एकटं नाही हसायचं. एकटं हसलं तर प्रॉब्लेम जाते. अरे बिंदास हसताना रे बोलताना लोक जेवताना बस लाजच नाही राहायचं. प्रत्येक गोष्टीत लाजताल तर कसं होईल. बिंदास राहायचं. ज्या गोष्टी आहे मुली मुली आहे तुम्ही कुठं मस्त एन्जॉय करत आहे गप्पा मारत असं एकदम हळू. जर आपण हसू राहिलो बाबा लोक मुलं आहे बाजूला बोबे राहू दे काय फरक आहे. आपण आपला एन्जॉय करायचा हा लोड नाही घ्यायचा. पुढे बघा पहिला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2012 मध्ये प्रसिद्ध झाला. 2012 ला बघा
केवळ आर्थिक विकास न मोजता लोकांच्या जीवनातील समाधानाची पातळी याच्यामध्ये मोजली जाते. संकल्पना बघा, सर्वात पहिल्यांदा भूतान या देशाने सर्वात आधी ग्रॉस नॅशनल हॅपीनेस म्हणजे जीएनएच ही संकल्पना मांडली आणि याच्यावर तुम्हाला माहिती आहे संपूर्ण जागतिक अहवाल तयार करण्यात जातो. लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा हॅपीनेसचा जो की संकल्पना आहे भूतान या राष्ट्राने मांडली आणि आज 147 राष्ट्राचा जागतिक आनंदी देश अहवाल प्रकाशित झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे भारताचा क्रमांक 116 आहे. बरोबर आहे. पहिला कुठला आहे? कुठला आहे? फिनलँड. बरोबर आहे. फिनलँड हा राष्ट्र लक्षात घ्यायचा. फिनलँड नंबर 1 ला आहे आणि 147 शेवटचा कुठला आहे? अफगाणिस्तान. जागतिक क्षयरोग दिन टीबी ट्युबरक्लोसिस बघा 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिवस आहे. बघा 24 मार्च क्षयरोग. आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक परिणाम याबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रयत्न भारत सरकारचा आहे किंवा जगाचा आहे. पुढे बघा याचे 2026 थीम आहे यस वी कॅन एंड टीबी लीड बाय कंट्रीज पॉवर बाय पीपल. बघा सर्व लोकांनी एकत्र नेतृत्वाने येऊन सर्व राष्ट्रांनी एकत्र यायचं आहे आणि आपण काय करायचं? क्षयरोगाला काय करायचं आहे? संपवायचं आहे. सर्व राष्ट्रांनी एकत्र आहे, सर्व राष्ट्रांनी देशांनी एकजुटीनं आपल्याला काय करायचं आहे? क्षयरोगाला काय करायचं? संपवायचं आहे. आजही बऱ्याच लोकांना क्षयरोग ग्रासलेले लोक आहे. पण बघा भारताची स्थिती जागतिक होते. भारतात एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे 25 ते 27% रुग्ण भारतात आहे. जसं कुष्ठरोगाचे आपले 54 ते 55% भारतात आहे. क्षयरोगाचे सुद्धा आहे. आता जुनाट खोकला याच्यामुळे क्षयरोगाची शक्यता आहे किंवा थुंकीतून रक्त पडणे, थुंकीतून रक्त पडणे किंवा खोकताना रक्त पडणे. बघा तुम्ही खोकलत आहात, खोकताना तुम्हाला काय पडणे? रुमाल घेतला तुम्ही, रक्त वगैरे येत आहे समजा. बरोबर आहे. आता काही लोक काय करतात? कंटिन्यू खोकलत आहे. अबे टीबी आहे का? नाही. पण तुम्हाला कंटिन्यू 1 महिना 1.5 महिना जर कंटिन्यू खोकला असेल तरी चान्सेस आहे. म्हणजे सुरुवात आहे. हे काय आहे? सुरुवात आहे. मग इथं तुम्ही काय केली पाहिजे? डॉक्टर जवळ दाखवलं पाहिजे. हा खोकला कसा आहे? जेन्युइन 15 दिवस 20 दिवस ठीक आहे, पण 1.5 2 महिने तुम्ही खोकला पोसताय हे पोसू नका. बरोबर आहे ना? हे पोसू नका. बघा भारताने 2025 पर्यंत क्षयरोग बघा भारताने 2025 पर्यंत क्षयरोग मधून काय करायचं? आपल्याला मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं 2025 पर्यंत, परंतु त्याच्यात आपण पूर्ण झालो नाही. बघा आता 2030 पर्यंत, बरोबर 2030 पर्यंत आपण काय ठेवलंय? उद्देश ठेवलाय. 25 पर्यंत ठेवलं होतं भारतानं, पण ते झालं का? नाही. आता 2030 पर्यंत आपण जगामधील सगळ्या क्षयरोग निर्मूलन काय करायचं? आपल्याला मुक्त करायचं. ही तुम्हाला जागतिक क्षयरोग दिनाची काय संकल्पना आहे. पुढे बघा निक्षण पोषण योजना आहे. निक्षण पोषण योजना काय आहे? बघा याच्या अंतर्गत आपण एक योजना आणलेली आहे भारत सरकारनं. टीबी रुग्णांना पौष्टिक आहारासाठी दरमहा 500 रुपये थेट बँक खात्यात दिले जाईल. टीबीचा पेशंट असेल तर त्याला दवाखान्यात जाण्या येण्याची तिकीट शासनाकडून असते, सोबत दरमहा 500 रुपये भेटते. दरमहा किती भेटते? 500 रुपये भेटते. त्यानंतर त्याला घेऊन जाणारा जो काही मित्र किंवा नागरिक असेल त्याला म्हणतात निक्षय मित्र. नागरिक किंवा संस्था टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्याच्या उपचारासाठी आणि पोषणासाठी काय करू शकते? मदत करू शकते. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम या अंतर्गत मोफत तपासणी आणि औषधोपचाराला काय म्हणतो आपण? डॉस. बरोबर. डॉसची काय आहे? ती उपाययोजना किंवा चाचणी आहे जी काय केली जाते? मोफत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला केलं जाते. म्हणून निक्षय योजना आहे जी 500 रुपये तुम्हाला दरमहा देते. पुढे बघा या प्रकारचा जागतिक क्षयरोग दिवस आहे. या संदर्भाच्या दिनाची काय योजना किंवा थीम आहे? पुढे बघा WHO मधून बाहेर पडणारे देश. तुम्हाला माहिती आहे WHO मधून बरेच राष्ट्र बाहेर पडतात. अलीकडे अमेरिका सुद्धा बाहेर पडला. बरोबर आहे. अमेरिका बाहेर पडण्याचं कारण काय? कोविड-19च्या काळात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं पाहिजे त्या प्रकारचं काय केलं नाहीये? उपाययोजना. त्यामुळं हे बरेचसे राष्ट्र काय करतायत? याच्यातून बाहेर पडत आहेत. अमेरिका हा लेखाचा नासक्या राष्ट्र आहे, कुठल्याही गोष्टीतून बाहेर पडते. अलीकडे तो सोलर अलायन्स मधून सुद्धा बाहेर पडला. बरोबर. सोलर अलायन्स. त्यानंतर आपण UNFCCC कॉन्फरन्स जे काही होती समजा त्या पॅरिस करारातून सुद्धा तो बाहेर पडला होता. बरोबर आहे. म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या व्हायच्या त्या चांगल्या गोष्टी न करता काही गोष्टीमध्ये अमेरिका काय करतात? चुकीचा प्रयत्न करण्याचं काम करत आहे. म्हणून WHO मधून बाहेर पडणारे राष्ट्र बघा WHO ची स्थापना 7 एप्रिल आहे. म्हणून 7 एप्रिल हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा करतोय आपण? जागतिक आरोग्य दिवस. बरोबर आहे. हे पुढच्या महिन्यात आपण 7 एप्रिलला पाहून घेऊ. बरोबर आहे. टाइम आहे तोपर्यंत. जागतिक आरोग्य दिवस. जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल. बघा मुख्यालय बघा जिनिव्हा स्वित्झर्लंड. WHO मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. जगामध्ये जे काही लोकांचे आजार आहे, रोग आहे
आणि या सगळ्या गोष्टी, पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, आणि याच्यामुळे बरेच लोक काय झाले होते, आरोग्याच्या बळी पडले होते. म्हणून सगळं राष्ट्रांनी एकमेकाला काय करायचं, मदत करायचं. म्हणून IMF आणि वर्ल्ड बँकच्या स्थापनेनंतर आणि तुम्हाला ITO गॅटच्या स्थापनेनंतर जी निर्माण झालेली आहे जागतिक आरोग्य आणीबाणी कमी करण्यासाठी, त्याचं नाव आहे WHO. ही 1948 ला निर्माण झाली. त्यानंतर बघा सध्याचे याचे संचालक बघा, टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस, लक्षात घ्या, घेब्रेयेसस लक्षात घ्या, टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस नावाचे जे काय संचालक आहे सध्या. बघा इथिओपियाचे आहेत. कुठचे आहे? इथिओपिया. बरोबर आहे ना, हे राष्ट्राचे नावच तसे आहे, इथिओपिया, इथिओपिया. बरोबर आहे. तर दुसऱ्या टर्मसाठी त्यांनी काय करत आहे, काम करत आहे. आता त्यांना जर तुमचे नाव जर सांगितले, चिंकी, पिंकी, टिंकी, आनंदे, ते हसल लोक, ते लोक हसायचे आहे. काय नाव आहे काही? बरोबर आहे ना. ते इंग्लिश मध्ये कसं कॅन्डी आहे, आनंदाचं काय कॅन्डी, कॅन्डी कम यार कॅन्डी. अरे काय आपल्या इकडे ठीक आहे ना, तिकडे नाव राहील का असे? मग वेगवेगळे नाव आहे आपल्याकडे, हत्ती मारे, उंदीर मारे, माणूस मारे, अरे काय डुक्कर मारे, काय नाव आहे, डुकरे, सांगा तुम्ही, काही काही आडनाव आहे. चला WHO मधून बाहेर पडणारे राष्ट्र बघा. म्हणजे काही काही तर पाडे कमी पडू राहिले, 1 2 3 4, मग आता 51 52 हा, म्हणजे आडनाव सांगा तुम्ही. एकूण सदस्य बघा WHO मध्ये सध्या 194 सदस्य देश. किती आहे? 194 सदस्य देश. बघा 2 सहयोगी सदस्य सुद्धा आहेत, असोसिएट मेंबर सुद्धा आहे 2, लक्षात घ्या. अलीकडे ते निरीक्षक राष्ट्र, ऑब्झर्व्हर राष्ट्र म्हणून त्यांना दर्जा दिलेला आहे. तर बघा पोर्तो रिको आणि टोकेलाऊ, पोर्तो रिको आणि टोकेलाऊ, बरोबर आहे, हे 2 राष्ट्र आहे जे सहकारी आहे. बरोबर आहे ना. जास्त या राष्ट्राकडे असाल तर आयुष्य असो, या राष्ट्रात तुम्ही जासाल भविष्यात काही सांगता येत नाही. बघा एखादा राजकुमार याचा इकडचा, पोर्तो रिको आणि टोकेलाऊ, बरोबर आहे ना. तर हे 2 सहकारी आहे, असोसिएट सदस्य आहे. पण WHO मध्ये किती राष्ट्र आहे? 194. आता याच्यातून कोणकोणते बघा राष्ट्र याच्यातून बाहेर पडलेले आहेत. 2 राष्ट्र आहे महत्वाचे जे काही याच्यातून बाहेर पडले. पहिला राष्ट्र आहे अमेरिका. अमेरिका बाहेर पडण्याचं कारण लक्षात घ्या, कोविड-19च्या काळात, म्हणजे 2019च्या काळात WHO न जी काही उपाययोजना करायला पाहिजे होती बा, त्या प्रकारची उपाययोजना केली नाही. त्याच्यामुळे त्यांचं अपयश आहे WHOचं, म्हणून ते बाहेर पडले. दुसरा आहे अर्जेंटिना. बरोबर आहे. कुठला आहे? अर्जेंटिना. बघा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सर्वांनाच माहित आहे, कोण आहे? तात्या, माहित आहे ना. पुढं आता याचं माहित नाही म्हणून इथं लिहिलेलं आहे झेवियर मिली. झेवियर मिली, बरोबर आहे. लक्षात घ्या, मिली म्हणसाल तुम्ही, मिली मिली. कारण बघा याचा उद्देश काय बाहेर पडण्यासाठी? बघा अर्जेंटिनाचा उद्देश काय? अर्जेंटिना राष्ट्र सर्वात जास्त आपल्याला ओळखतो कशासाठी? फुटबॉलसाठी. अर्जेंटिना राष्ट्र तुम्ही जर मेसी वगैरे वगैरे ऐकला असता समजा, आरोग्य सार्वभौमत्व जपण्यासाठी आणि जागतिक संस्थाचा अंतर्गत धोरणावरील प्रभाव कमी करण्यासाठी. बघा हे चांगलं काम आहे. यानं काय केलं? आरोग्य आपलं सार्वभौमत्व आहे, WHOचं काम नाही. आपल्या घराची बिमारी आपणच पाहायची ना. WHO काय करायचं? दुसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय संघटनेवर जास्त भार पडू नये बा, भार मी उचलतो म्हणून याच्यासाठी. पण हा नाही केला त्याचा नाव ठेवून गेला. म्हणजे आम्ही बघा हुशार लोक असंच असते, दुसऱ्याला नाव ठेवते जास्त. बरोबर आहे ना. ते कधीच आपलं फेल्युअर सांगणार नाही. समजा आज तिने जर 50 पैकी 42 मार्क जर पडला ना, तो काय म्हणते, हे 3 प्रश्न चुकीचे आहेत. त्याचा काही प्रश्न असते का? अरे ठीक आहे ना, तू पेपर सोडवतो काम ते आहे ना. तर बा जागतिक हवा गुणवत्ता अहवाल बघा, प्रदूषित देश. बघा आपण तो याचा पर्यावरणाचा अहवाल बघितला, आणि इकडे प्रदूषित देश आणि शहर बघा. 2025 चा अहवाल आहे. सर्वाधिक प्रदूषित देश आहे पाकिस्तान, बांगलादेश, ताजिकिस्तान, चाड, कांगो. भारत 6व्या नंबरला आहे. प्रदूषण वाढत आहे, याचं कारण आहे लोकसंख्या. आणि तुम्ही म्हणता सर आम्ही तर प्रदूषण कमी करू राहिलो. हो, पण काही लोक वाढू राहिले. आणि सर्वात जास्त देवा धर्माच्या नावाखाली प्रदूषण वाढत आहे. देवा धर्माच्या नावाखाली कसं? काही लोक काय करू राहिले, नदी पात्रातनी पाला फेक, बेल फेक. त्यांना कोणी मेलं, अभि त्याला काय लागला असेल, तो कोरोनानं मेला ना, त्याची अस्थि विसर्जन तयार करायला, अभि तो HIV ने मेला ना. त्या अस्थि विसर्जन नदी पात्रात
नदीत, नाल्यात, काही लोक तर विहिरीत देते फेकून. बरोबर आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी आपण जे करतो. त्यानंतर आपण काही झाडं तोडतो, आंब्याचे पानं, बेलाचे पानं, तुळशीचे पानं, बरोबर आहे. त्यानंतर मूर्तीचं विसर्जन, त्यानंतर विविध सण, पाण्याची नासाडी, बरोबर आहे ना, होळी, बरोबर आहे, होळी, दिवाळी, प्रदूषण, बरोबर आहे ना, हे विविध नावाखाली. त्यानंतर बरेचसे लोक विविध रॅली असते, कार्यक्रम असते, खूप नासाडी होते. डीजेचं प्रदूषण बघा, त्या दिवशी किती लोकांचा डीजेचं प्रदूषण होतं आहे. यामुळे बघा खूप मोठ्या प्रकारचं प्रदूषण, हवा काय होत आहे, गुणवत्ता वाढत आहे. दुसरी गोष्ट, पेट्रोल डिझेलचा वापर होत आहे मोठ्या प्रकारचा, कारण आपली संख्या खूप आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेलचा खूप मोठ्या प्रकारचा काय होत आहे, आपला वापर होत आहे. सर्वाधिक प्रदूषित शहर बघा, लोणी उत्तर प्रदेश मधला आहे, होतान चीन, बर्निहाट मेघालय, दिल्ली आणि फैसलाबाद पाकिस्तान. बघा दिल्ली तर आपल्याला माहिती आहे प्रदूषित आहे म्हणून. आपल्या इकडे महाराष्ट्रात जर बघितलं तर चंद्रपूर सारखं आहे, बरोबर आहे ना. तर हे काही शहर आहे प्रदूषित आहे, काही राष्ट्र आहे. लक्षात घ्या, या प्रकारची जागतिक हवा गुणवत्ता यादी सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतील. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी याच्यातून अमेरिका अलीकडे बाहेर पडलाय. 30 नोव्हेंबर 2015 याची स्थापना झाली आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, जीवाश्म इंधनावर अवलंबित काय करायचं, कमी करायचं. बघा आपल्या घरावर लोक आता सगळ्यात मोठ्या प्रकारचं सोलर प्लॅनेट लावत आहे, सोलर लावत आहे, सबसिडी आहे. पण आता पेट्रोल डिझेल मुळे तर लोक एवढं लोक लावणार सोलर, आणि लोक माहित आहे का, या अर्ध्या दिवसात एवढ्या इलेक्ट्रिक गाड्या घेऊन राहिले लोक. जे इलेक्ट्रिक वाले ते लय खुश आहे. बरं झाल्यामध्ये आतापर्यंत नाराज होती ते, आता खुश झाले. बरं झाल्यामध्ये बघ इलेक्ट्रिक गाडी आहे आपल्या घरी, बरोबर आहे ना. पैशावाले काय रे, जे पेट्रोल डिझेल भेटले ते उद्याच घेऊन टाकते, आजच घेऊन टाकते. पैशावाले काय, ते गाडी राहील की राहिले पाहू नंतर, बरोबर आहे ना. लक्षात घ्या, हे आपण सर्व राष्ट्राला आपण पेट्रोल डिझेलवर जास्त डिपेंडन्सी न राहता आपण सोलरवर राहू. हे 2015 सोलर अलायन्स आघाडी उभारली होती. बघा ग्वाल्पाहाडी, गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी याचं मुख्यालय. भारतात सर्वात मोठं सोलर आघाडीचं मुख्यालय कुठे आहे, गुरुग्राम हरियाणामध्ये. बघा सर्वात पहिल्यांदा या आघाडीला, सोलर अलायन्स आघाडीच्या पहिले सूर्यापुत्र म्हणायचो. काय नाव होतं, सूर्यापुत्र, बरोबर आहे. या संपूर्ण राष्ट्राला आपण म्हणायचो. बघा इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये काही राष्ट्र सहभागी झालेले आहे. बघा साधारणतः तुम्हाला माहिती 118वा राष्ट्र हंगेरी, 119वा रोमानिया, लक्षात घ्या, 120वा माल्टा, 123वा अँगोला. बघा अँगोला बघा, आणि विशेष म्हणजे अमेरिका याच्यातून बाहेर पडलेला आहे. सध्या बघा आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स ISA, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, याच्यामध्ये एकूण राष्ट्र किती आहे, 123. 123वा कोणता, अँगोला. आणि अमेरिका काय झाला, याच्यातून जानेवारी 2026 मध्ये बाहेर पडला. अमेरिका 2026 मध्ये काय पडला, बाहेर पडला. हा का पडला आपल्याला काही घेणदेण नाही, बरोबर आहे ना. पण बाकीचे लोक आहे, 123 राष्ट्र याच्यातून 2015 ISA ची स्थापना झाली. आणि याची संकल्पना भारताच्या लोकांनी मांडली, विशेषतः नरेंद्र मोदीनं. आणि याचं सोलर अलायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय भारतात असलेली एकमेव संघटना आहे, ते म्हणजे ISA, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, बरोबर आहे, गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. आता सोलरचा फायदे तुम्हाला सर्वांना माहित आहे, काय 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 नाही. आंतरराष्ट्रीय सोलर आघाडीचा उपक्रम बघा, वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड. संपूर्ण जगाला एका सौर ग्रीडने जोडण्याची संकल्पना भारताची असून त्या आयुष्याद्वारे काय करत आहे, साबळ जात आहे. महासंचालक बघा, ISA चे महासंचालक अजय माथुर, जे भारतीय बघा, अजय माथुर आहे. आणि याची बघा पहिली सभा बघा, ISA ची 8वी सभा साधारणतः नवी दिल्लीला झाली होती, अलीकडची. आणि 2027 पर्यंत याची सोलर अलायन्सची जे काही गुंतवणूक आहे ही दुप्पट करायची आहे. कधीपर्यंत, 27 पर्यंत वाढत आहे. आपल्या भारतात पण खूप वाढत आहे. जागतिक रंगभूमी दिन 27 मार्च बघा, एंडिंग कडे यावं, पण 27 मार्च आलं म्हणल्यावर बघा एंडिंग 28 तारीख आहे. 27 मार्च 1961 ला जागतिक रंगभूमी दिन केलाय. पहिला उत्सव 1962 मध्ये साजरा झाला. बघा वेदना आहे तरी सुद्धा चेहरे हसत आहे. डोळ्यातनी बघा त्यांच्या दुःख दिसते तुम्हाला, परंतु चेहऱ्यावर मास्क लावलेला हसण्याचा. माहित आहे का, आयुष्य एक रंगभूमी आहे. आणि त्या रंगमंचावर आपल्याला एक काय, आपण एक भूमिका आपल्याला करावी लागते. दुःख असो, वेदना असो, हसू असो, सगळ्या गोष्टी आपल्याला पचवायच्या असतात. माणसाला लक्षात घ्या, चेहऱ्यावरचे हसू आणि डोळ्यातले अश्रू हे लपवून जीवन जगणे म्हणजेच एक रंगभूमीचा चांगला कलाकार आहे. काय आहे, रंगभूमीचा चांगला कलाकार आहे, यालाच आयुष्य म्हणतात. पुढे चला,
साधारणतः जागतिक रंगभूमी दिन 2025-26 ची थीम बघा, थिएटर अँड कल्चर ऑफ पीस, रंगभूमी शांततेची संस्कृती. बघा 2026 ची थीम बघा, प्रत्येक ठिकाणी दिवसाची आपण थीम सांगत आहोत, थिएटर अँड कल्चर ऑफ पीस. पहिली घोषणा बघा 1961 मध्ये व्हिएन्ना या ठिकाणी करण्यात आली. पुन्हा बघा पहिला संदेश 1962 मध्ये फ्रान्सचे प्रसिद्ध कवी नाटककार जीन कॉक्टो, लक्षात घ्या, यांनी दिला होता. भारतीय संदर्भ बघा 2002 मध्ये भारताचे प्रख्यात साहित्यिक अभिनेता गिरीश कर्नाड, भारताचे प्रसिद्ध साहित्यकार गिरीश कर्नाड यांनी जागतिक संदेश देण्याचा बहुमान मिळाला होता रंगभूमीवरचा. बरोबर आहे, जागतिक संदेश दिला होता. पुढे बघा काही रंगभूमी संदर्भाच्या काही बाबी आहे भारतातनी. भारतीय रंगभूमी, मराठी रंगभूमीचे जनक बघा विष्णुदास भावे यांचं नाटक महत्वाचं होतं सीता स्वयंवर. कुठला आहे? सीता स्वयंवर. बघा जो 1843 ला सांगलीमध्ये झाला होता. कुठे झाला होता? सांगलीमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे साधारणतः मराठी रंगभूमी दिन हा 5 नोव्हेंबर आहे, विष्णुदास भावेच्या स्मरणार्थ. मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर आहे. आणि जागतिक दिन कधी जाय आता आपण बघू 27 मार्च. जागतिक रंगभूमी दिवस 27 मार्च, बरोबर आहे. आणि मराठी 5 नोव्हेंबर. मराठी रंगभूमी दिवस 5 नोव्हेंबर कोणाच्या स्मरणार्थ आहे? विष्णुदास भावे. बरोबर. बरोबर. महत्वाचे ग्रंथ भरतमुनीचे नाट्यशास्त्र, बरोबर आहे. आणि याचा 5वा वेद याच्यातला मानला जातो, महत्वाचा वेद आहे. पुढे बघा पहिले लिखित नाटक जे सोशल होतं महात्मा ज्योतिराव फुले यांचा 1855चा तृतीय रत्न, जे सामाजिक भूमिका निभावणारं नाटक तो म्हणजे तृतीय रत्न महात्मा ज्योतिराव फुले यांचं. जागतिक रंगभूमी दिन याची घोषणा काय आहे, याची संकल्पना काय, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. बघा काही नाटक आहे. पहिले नाटक कोणते आहे? बघा पहिले नाटक संगीत नाटक बघा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा संगीत शांकुतल. संगीत शांकुतल 1880 मधलं भारतातलं पहिलं नाटक. पुढे बघा बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस. बघा नाटकातील सर्वात मोठे नाव आहे ज्यांनी स्त्रीची भूमिका केली होती. बघा बालगंधर्व ज्यांनी स्त्रीची भूमिका पहिल्यांदा केली, पहिला पुरुष आहे ज्यांनी स्त्रीची भूमिका केली, आणि ते म्हणजे बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस. त्याचं टोपण नाव आहे बालगंधर्व. आणि बालगंधर्व नाट्य विद्या मंदिर आहे पुण्याला, बरोबर आहे. पुढे बघा नटसम्राट विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे नाटक आहे नटसम्राट. प्रत्येकाने बघायचं. आयुष्य जगाचं असं तर नटसम्राट चित्रपट प्रत्येकानेच बघा. नाना पाटेकर याच्या भूमिकेत आहे. तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी नटसम्राट बघा. असा नट होणे नाही आहे, जबरदस्त आहे. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन. जबरदस्त आहे. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कळल, बरोबर आहे. त्यानंतर बघा साधारणतः विष्णुदास भावे पुरस्कार सांगलीच्या अखिल भारतीय नाट्य विद्या मंदिर समिती दरवर्षी काय करते? विष्णुदास भावे पुरस्कार देत असते. बघा या रंगभूमीचा जर आपण विचार केला रंगभूमीचा, तर रंगभूमी आपण सांगली या ठिकाणी विष्णुदास भावे पुरस्कार, विष्णुदास भावे हा पुरस्कार आपण देत असतो. बघा त्यानंतर आपण बघितलं जागतिक रंगभूमी दिवस. हा जागतिक रंगभूमी दिवस का बरं केलाय? जगातले जे काही लोक आहेत बघा जागतिक रंगभूमीसाठी योगदान देणारे काही लोक आहेत, याच्यात आपण नाव सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं. साधारणतः 1961 मध्ये पहिली घोषणा केली व्हिएन्ना मध्ये. त्यानंतर 62 मध्ये फ्रान्सचे प्रसिद्ध कवी नाटककार जीन कॉक्टो, बरोबर आहे. त्यानंतर 2002 मध्ये भारताचे प्रख्यात साहित्यिक गिरीश कर्नाड यांनी सुद्धा काय केलंय? जागतिक रंगभूमीमध्ये काय केलंय? यांनी काम केलंय, म्हणजे ग्लोबल मध्ये, बरोबर आहे ना. फक्त आपण एवढं लक्षात घ्यायचं की 2025-26 ची थीम काय? थिएटर अँड कल्चर ऑफ पीस. थिएटर अँड कल्चर ऑफ पीस. बघा तुम्ही जर साधारणतः आजचे जर आपण करंटचं संपूर्ण माहिती जर बघितली, याच्यातनी क्रीडा नाहीये, स्पोर्ट नाहीये. कारण या आठवड्यात कुठल्याही स्पोर्ट मध्ये कुठल्याही घडामोडी घडलेल्या नाहीये, बरोबर आहे ना. तर या प्रकारचं आजचं संपूर्ण करंट चालू घडामोडीचं लेक्चर होतं. हे संपूर्ण पीपीटी वाटल्यास काही लोकांचं लेखन नाही आहे. काही लोक बरेच वेळा मला सांगतात सर हे पीपीटी आमच्याजवळ आली पाहिजे. तर हे काय करतो मी टेलिग्रामला टाकतो. पार्थ एमपीएससी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळेल. ओके. यासारखे बरेचसे व्हिडिओ बघण्याकरिता आपल्याला टेलिग्रामला त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला जॉईन राहायचंय. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.